आता माध्यमाचा वापर कसा करायचा ते सुद्धा, पण त्याला आता काय सगळ्यांकडेच मगाशी आता आपण पॉडकास्ट म्हणत होतो ना, पॉडकास्ट म्हणत झालंय असं की अरे त्यांनी काढलं चला आता आपण सुरू करूया. अरे पण सांगण्यासारखं तुझ्याकडे काय आहे का काय, किंवा ते कसं झालं की काय गप्पा तर मारायच्या असतात, चला बसून गप्पा Exactly. मारू. असं एक कॅज्युअल अप्रोच झालाय हो त्याच्याकडे. म्हणजे लहानपणापासून गणपतीमध्ये कोकणात जायचो तेव्हा मी कानावर ते सगळं बघितलं जायचं, डोळ्यांपुढे ऐकलं जायचं. ती भाषा माझ्या घरी पण आज आई बाबा आणि आमच्या लालबागच्या पण चाळीमध्ये सगळे दाभोळकर, मालवणकर, खांडेकर, नेवाळकर, आसरेकर, सावंत आणि सगळे काय रे काय झालं हे झालं हे तर काय रे तू बोलतात मालवणीमध्ये. खरा स्ट्रगल म्हणजे हा जवळपास आपण कॅमेराच्या पुढे बसलो आणि काहीतरी डिलिव्हर करतो हा मे बी 50%च असेल. कारण आधी गेस्टला कॉन्टॅक्ट करण्यापासून त्यांना कन्व्हिन्स करण्यापर्यंत किंवा त्यांना घेऊन येण्यापर्यंत स्ट्रगल, आणि त्यानंतर आता हे कंटेंट शूट केलं आहे, ह्याच्यातला कोणत्या रील काढू आणि मग इथं थंबनेल काय ठेवू आणि पोस्ट प्रोडक्शन काय होईल, हा एक वेगळा स्ट्रगल. भात बंद करायला मी भात बंद केला आता वाटतं की नाही उलट भात चांगला, चपाती पोळी बंद. कारण ते कसं गहू आहे ते काय ना कमेंट केलं होतं तुम्ही एक मिटिंग घ्या सगळ्यांनी ठरवानी मग आम्हाला सांगा. तसं ते ना अल्गोरिदमचं आहे. आणि असे एक्झाम्पल किंवा माझे 2-3 मित्र असे होते की ते एका कंटेंटची वाट बघायचे, ते कंटेंट होतं गावाकडच्या गोष्टी. हो अरे आणि तो रोज रविवारची वाट बघायची लोक. समवॉट मला कळलं की इथे ते काहीच नाही की इंग्लिश आहे का हिंदी आहे का, आणि ते लिटल लोक वाट बघायची की त्यांनी अलार्म लावलेला आहे, रिमाइंडर टाकलेला आहे का तर आता एपिसोड पाहिजे. सो आपलं बोलणं हे असं याबद्दल चाललं होतं की यूट्यूब चॅनल जेव्हा सुरुवात केली तेव्हा ह्याचं बॅकग्राऊंड आहे, तो UPSC एस्पिरंट होता आणि त्याच्या आधी इंजिनियर होतो मी. Engineer होता. थोडं लोड आल्यासारखं होतं की ऍस्पिरंट झालं नाही का ते कायमचं ऍस्पिरंटच राहिल्यासारखे. सायली प्रॉपर मी प्रिंट मीडियाची जर्नलिस्ट journalism. आहे. माझं कमर्शियल आर्ट झालंय, त्यामुळे माझं क्षेत्र वेगळं होतं. गाणं माझी हॉबी होती पहिल्यापासून, त्यामुळे मी त्या ह्याच्यात होते पूर्ण. आणि अचानक काहीतरी स्ट्राईक झालं की ओके आपण यूट्यूबवरती येऊ शकतो. तर तुझं पण सेम आहे, म्हणजे तू ॲक्टिंगमध्ये आधी होतास आणि आता यूट्यूब चॅनलचा तू फाउंडर आहेस. सो काय मोटिवेशन होतं यूट्यूबवर येण्याचं? यातला फक्त मी जरा हलकासा बदल असा करतो की ते काय ना ऍक्टिंग मध्ये अजूनही आहेस आणि युट्यूब आहे असंही म्हणून. मला एवढी भीती वाटली ना की ऍक्टिंग मध्ये आधी होतास. अच्छा म्हणजे तू होतास म्हणजे आता दुकान बंद केलं असं वाटतं. ऍक्टिंग आपलं पहिलं प्रेम आहे आणि ती लग्नाची बायको आहे. नाही करेक्ट आहे. म्हणजे आता प्रत्येकाचं वेगवेगळं होतं काही ना काही. ह्या सगळ्यातला कॉमन दुवा मला असं जाणवतोय की एक्सप्रेशन व्यक्त होण्याचं माध्यम प्रत्येकाचं आपण निवडलं आणि त्यातला पॅशन आर्ट किंवा निसरा होण्याचं माध्यम मला असं वाटतं की सगळ्यांनी तेच. नाही माझंही तेच आहे. म्हणजे ऍक्टिंग अजूनही करतोच आहे, त्याचं दुकान आहेच. मला काय व्हायचं कॉलेजच्या काळात थिएटर केल्यामुळे लिखाण खूप झालं. एकामेका स्पर्धा म्हणा किंवा स्किट युथ फेस्टिवलच्या वगैरे मी लिहायचो आणि बऱ्याचशा कॉलेजना तेव्हा डिरेक्ट पण करायचो. त्यामुळे डिरेक्शन करण्याचा एक हे होता ग्रुप फॉर्मेशन किंवा काय. युट्यूबने काय केलं माहितीये का, म्हणजे आता ती जी म्हण ना की अब राजा का बेटा राजा नाही बनेगा, सामान्य माणसाला युट्यूबने ती स्ट्रेंथ दिली की भाई विचार करा ना, आज नॉर्मल युट्यूबर्सकडे किंवा युट्यूबर्सकडे आपण नॉर्मल कशाला म्हणा, मोठे मोठे माणसं येऊन प्रमोट करतात आपल्याकडे येऊन, आपल्याकडे इथे येऊन पण किती जणांनी प्रमोट केलं. हे ते माध्यम आहे, तुम्हाला स्ट्रेंथ दिली. सो कोविडच्या काळात बेसिकली ह्याचं एक काय म्हणून याला पालवी फुटली की मला असं वाटलं की जसं खूप जणांनी आपण नाही का मराठी माणसाने धंदे उद्योजक झाले, वडापावच्या गाड्या म्हणा, रिक्षा चालवले आणि खूप जणांना कळलं की आपण हे करू शकतो. तसं मला हा यूट्यूब हा माझा कोविड काळात मी काढलेला धंदा आहे, म्हणजे या मराठी माणसाचा की काय करायचं बाबा आता. आणि मग त्यावेळी असं वाटलं की यार हे खूप छान आहे, म्हणजे आपल्याकडे थोडंसं उशिरा आलंय पण केव्हा TVF सुरू केलं यार त्या लोकांनी आणि फिल्टर कॉपी वगैरे काय ना काय चालूच आहे, किंवा हिंदीमध्ये पण केवढं, इंग्रजीमध्ये केवढं काम सुरू आहे. आणि मग ते यूट्यूब आसोवा जे चॅनल सुरू केलं आपली सोशल वाहिनी. सो मला वाटतं की तेच आहे. म्हणजे माझंही बॅकग्राऊंड, मी खरं तर ऍक्टिंगच्या आधी मागे वळून बघितलं तर मी BSc बॉटनी बॅकग्राऊंड आहे. हा पण मग म्हणजे आता मला सांगता येणार नाही की हे झाड कशाचं आहे किंवा काय, आपला काही संबंधच नाही. म्हणजे ते खोटं एवढं मला पण मला असं वाटतं की तेच आहे. म्हणजे व्यक्त होण्याच्या माध्यमात आता आलो आणि युट्यूब हे आता आपलं एक व्यक्त होण्याचं माध्यम आहे जिथे आपल्याला ते फ्रीडम आहे की बॉस हे आमचं आहे. बट डिरेक्शन युट्यूब वरती म्हणजे युट्यूबला डिरेक्टर लागतो का?
हा, कारण आमचं स्केच फॉर्मॅट आहे ना, आम्ही फिल्म्स करतो ना. पॉडकास्ट फॉर्मॅटला भले लागत नसेल, पण मी वेब सिरीज लिहितो, वेब सिरीज डिरेक्ट करतो, त्याच्यामुळे तिकडे शॉर्ट फिल्म्स करतो आपण. तर तिकडे ऑब्व्हियसली म्हणजे सिनेमाच शेवटी ना तो, युट्यूबचा सिनेमा म्हणजे त्याला प्रोसेस तीच. बरोबर, म्हणजे फॉर्मॅट्सवर बऱ्यापैकी गोष्टी ठरतात. हा, आणि असंही आपण जरी आता हे पॉडकास्ट जरी म्हटलं, ह्याला सुद्धा एक डिरेक्शन लागणारच आहे. कोणीतरी एक बसून हे कुठल्या दिशेने जायला हवंय. लगेच खाली कमेंट असते की काय उठून सुटून सगळे पॉडकास्ट करताय, उठून सुटून सगळे पॉडकास्ट करताय. ते आता तो एक वेगळा विषय आहेच. तो त्याच्यात इंटरेस्टिंग पॉईंट आहे, लाईक डेमोक्रॅटायझेशन झालंय, त्यामुळे लाईक सगळ्यांनी करू शकतात. पण मला त्याच्यावर म्हणायचं की ते एक आपण म्हणतो की सगळ्यांना करायला भेटलं, बरोबर, की सगळ्यांच्या हातात कॅमेरा आले. इव्हन ते टिकटॉक पासून जास्त सुरू झालं की टिकटॉकला एक वेगळाच क्लास मे बी ज्याने विचार केला नव्हता की मी 1 लाख 2 लाख किंवा करोड लोकांपर्यंत जाईल. पण बऱ्याच लोक आता मग त्यांना क्रिंज वगैरे म्हणतात. सो तुला असं वाटतं का की काही क्रिंज कंटेंट आहे म्हणून, किंवा तुझ्यासाठी क्रिंज कंटेंट काय आहे? क्रिंज कंटेंट खरं तर ना काय म्हणूया आपण त्याला, ते असं आता मला जो आवडतो तो इतरांना क्रिंज वाटूच शकतो. म्हणजे उद्या समजा मी आता आपण एक आसोवावरती मी एक स्केच लिहिलं होतं, फ्रेंड्स न पाहिलेला माणूस नावाचं, की एका मुलाने फ्रेंड्स पाहिलं नाही, त्याला समाजाने वाईट टाकले. तर अशी एक, तर त्याने नाही पाहिलंय फ्रेंड्स ना, त्याच्यामध्ये आपण एक छोटी मोनोलॉग आहे की त्या ओंकार राऊतने, राजदीपने आपल्या हास्यजत्रामधलं त्यांनी परफॉर्म केलं होतं. ते शेवटी त्याचा मोनोलॉग असं कि आज खुश तो बहुत होंगे तुम. तो देवाला म्हणतो की जाके पहिले उसको मिलो जिसने मेरे हात पिले, काय फ्रेंड्सनं पाहिलेला माणूस. ते हातावरती लिहितात फ्रेंड्सनं पाहिलेला माणूस. हा, माझ्या आईवडिलांना ब्लेम करा, त्यांनी मला फ्रेंड्स दाखवलं नाही. त्यांनी मला कळत्या वयात काय दाखवलं, तर कोण दिले मला कळत्या वयात, तर पु ल देशपांडे, गदिमा, प्रके अत्रे, मला फ्रेंड्स दाखवलं नाही. सो आता एक उपहासात्मक केलं होतं. सो असाही एक वर्ग आहे की जो म्हणजे आपण जे क्रिंज म्हणतोय ना, आता सूरज चव्हाणच ना बिग बॉसचा विनर झाला. सो सूरज चव्हाणला बघणारा सुद्धा एक प्रेक्षक आहेच की नाही असं नाही. किंवा आता आपण अगेन ते आता आपल्याकडे पण ते जसं नाटकाला नाही का व्यावसायिक आणि प्रायोगिक किंवा काय. सो क्रिंजच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. पण मी आता आजकाल बऱ्याचदा काही अपवाद वगळता बऱ्याचदा तर रील्स वगैरे आपण स्क्रोल करतो ना, तर ज्या फुल कॉमेडी रील्स असतात, म्हणजे त्यांचं असणं कॉमेडी आहे असं लोकांना वाटतं, तर साधारणतः मला असं मी असं बघतो. तर त्याला आणि बरं गंमत अशी आहे ना की उद्या मला त्याच मुलाकडे जायचं माझी फिल्म प्रमोट करायला, तर मी कसं हे करू. सो नाही असं नाही आहे, म्हणजे क्रिंज आता माध्यमाचा वापर कसा करायचा ते सुद्धा. पण त्याला आता काय सगळ्यांकडेच, आता मगाशी आता आपण पॉडकास्ट म्हणत होतो ना, पॉडकास्ट म्हणत झालंय असं की अरे त्यांनी काढलं, चला तर आपण सुरू करूया. अरे पण सांगण्यासारखं तुझ्याकडे काय आहे का, बरं काय म्हणजे त्याला कधी काय आहे का. पण आता काय, किंवा ते असं झालं की काय गप्पा तर मारायच्या असतात, चला बसून गप्पा एक्झॅक्टली मारू, असं एक कॅज्युअल अप्रोच झालाय हो. म्हणजे त्यांनी सुरू केलं म्हणून आपण सुरू करायला हवं, किंवा असं. ह्या माध्यमाची स्ट्रेंथ खूप मोठी आहे. पण आता आणि ही गोष्ट आहे ना की सिम्प्लिसिटी सगळ्यात जास्त कठीण गोष्ट आहे. सो लाईक लोकांना हे समजतच नाही की ते कॅज्युअल अप्रोच फक्त इथे येईपर्यंत, म्हणजे समोर बसल्यावर असतो, त्याच्या आधी जे काही गोंधळ चाललेला मला वाटतं ते खूप कॅज्युअली घेतात या माध्यमाला. एक्झॅक्टली. आणि खरा स्ट्रगल म्हणजे जवळपास आपण कॅमेराच्या पुढे बसलोय आणि काहीतरी डिलिव्हर करतोय, हा मे बी 50%च असेल. कारण आधी गेस्ट ला कॉन्टॅक्ट करण्यापासून त्यांना कन्व्हिन्स करण्यापर्यंत किंवा त्यांना घेऊन येण्यापर्यंतचा स्ट्रगल, आणि त्यानंतर आता हे कंटेंट शूट केलंय, ह्याच्यातला कोणत्या रील काढू आणि मग इथं थंबनेल काय ठेवू आणि पोस्ट प्रोडक्शन काय होईल, हा एक वेगळा स्ट्रगल आहे. सो मला त्याच्यावरच एक विचारायचं होतं की आपण आता क्रिंजवर बोलत होतो, पण बऱ्याच वेळा आपण नोटीस करतो की काही जणांचे रील्स येतात, आपण रँडमली खूप सारे पाहतो. फॉर एक्झाम्पल ते बघ मध्ये एक अंबानीचं लग्न चालू होतं आणि तेव्हा एक तो बिहार मधला एक लग्न करत होता, माहिती ना, फेस हे करून सगळं राजा ब्लॉग काहीतरी होतं समथिंग ते, आणि ते नावं माहित असतात. पण इव्हेंच्युअली ते एकसुरीपणा येतोच ना, कारण त्यांना ते स्ट्राईक ऍज सच ठरवून नसतंय की ते बऱ्यापैकी झालं, हिट झालं आणि समवॉट नाही माहित. पण आपल्याला दुसऱ्या साईडला पण माहिती आहे की फॉर एक्झाम्पल जे म्हणजे प्रॉपर त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे, जसं की फॉर एक्झाम्पल असोवा घेऊ किंवा इव्हन आम्ही आरपारमध्ये जे करतो की प्रॉपर इथे एम्प्लॉई आपण हायर करतो, शूट होतं, प्रॉपर 9 to 5 असल्यासारखे लोक येतात, काही त्याच्यात रिसर्च जातो. सो कधीतरी वाटतं का, किंवा तुला ह्याच्याबद्दल काय सांगावं लागेल की लोक हा फरक करण्यात डिफरन्शिएट करतात ज्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, की कारण सगळ्यांना वाटतं की मला क्रिएटर व्हायचंय किंवा मला युट्यूब मधून खूप सारा पैसा भेटेल, पण समवॉट इथून पुढे जायचं तर असं सिस्टमॅटिकच गोष्टी कराव्या लागतात, ज्या मे बी टीव्हीला आणि सिनेमाला पण करावं लागतं. नाही, मी याच मताच आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता त्या नाटक आणि त्या सिनेमा ह्या कल्चरमधनं आल्यामुळे ना, ते एक जे नाही का स्क्रिप्ट आलं, मग त्याचं लिखाण म्हणजे हे झालं, वाचन झालं, मग तीच सगळी प्रोसेस आहे ना. आता
आरपारचं म्हणा किंवा आसवा म्हणा किंवा जे काही मोजकी चॅनल्स म्हणजे सॉरी युट्यूब चॅनल असंख्य आहेत, त्यांचे नंबर्स पण खूप आहेत. म्हणजे नंबर्सचा आणि त्यांच्या ह्याचा काही संबंध पण आहे आपल्याला कळलेलं आहे आता. पण आता मला पण खूप बरं वाटलं की आता इतकं सिस्टमॅटिक एक छान ऑफिस आहे, एक सेटअप आहे, एक विचार करणारी मुलं एकत्र आली आहेत, फिल्म मेकिंग केली, काही BMM वगैरे जे मास कम्युनिकेशन, काहीतरी कोणतरी लिहितं आहे, कोणीतरी रिसर्च करत आहे. अशा जसं आता तू म्हणालास तेच आहे की जे मालिका चॅनल्सचं जे काम चालतं तसं ह्याला एक सिस्टमने काम आपण केलं तर त्याचं कन्व्हर्जन नक्कीच आहे. सी आता सोलो क्रिएटर्स जे आहेत ना काही आता नाही का, तर त्यांचं पूर्णतः आयुष्य वेगळं आहे. पण आता आहेत की आता ती प्राजक्ता कोळी मराठी मुलगी किती वर्षापासून काम करते. प्राजक्ता कोळीची पण तशी सिस्टीम आहे एक प्रॉपर तर आता मागाशी आपण ते क्रीनचं म्हणून मला तो मुद्दा आता आठवला की आता मी ती देवा काळजी नावाची एक वेबसिरीज यावर्षी सुद्धा लिहिली, डिरेक्ट केली मी आणि मिताली जोशीने, आणि मागच्या वर्षी सुद्धा केली. सो माझं म्हणणं नाही की काही तोड केलंय आणि आता जगातलं उत्तम मला जे म्हणायचं होतं ते मी मांडलं, आणि ती सिरीज नाही तर मी कुठे करू शकलो असतो. मराठीसाठी मला तुम्ही वेबसिरीजचं व्यासपीठ दाखवा. सोनी लिव्हला आता मानवत मर्डर आली, मला पुढची लंपण येऊन गेली, पुढे काय आहे मराठीसाठीचं हे काय. मग युट्यूब ती आपल्याला स्ट्रेंथ देतं की माझी गोष्ट मांडण्याचं हे माझं व्यासपीठ आहे, वर कोण माझा बाप बसला नाही, ही माझी IP आहे, ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी माझी आहे. आता ती परत किती लोकांपर्यंत पोहोचते हा पुन्हा एक वेगळा संशोधनाचा विषय. चांगल्या लोकांपर्यंत पोहोचतंच, पण झालं तेच की अपलोड केल्यानंतर खूप लोकांनी बघितली, पण त्याच तुलनेत अजून एका सोलो क्रिएटरचं नाव घेत नाही मी आता, मोठा नंबरच आहे त्याचा. एक काहीतरी त्यांनी गणपतीत काहीतरी एक छपरी व्हिडिओ केला, त्याला 1.2 करोड व्ह्यूज आहेत रे. 1.2 करोड व्ह्यूज. आता गंमत तीच आहे की त्याचा बघणारा पण एक प्रेक्षक आहे ना, तर त्यांना ते खूप छान वाटतंय किंवा ते हुशार, त्याला आपण जज करणं चुकीचं आहे. मला ते क्रिंज वाटलं, पण आता म्हणून मी अरे ह्याने आता असं केलंय का, अच्छा ह्याने हे टाकलंय का, अरे हे शिवी आहे याच्यामध्ये का, आता आपण पुढल्या सिरीजमध्ये आपण हे टाकूया, हे मी करणं चुकीचं आहे. मला माझं जे नाहीतर मग सोल नाही सोडू नाहीतर शकत, काय होतंय त्याच्यावर. आणि हेच दुःख आहे. म्हणजे मला असं वाटतं की चांगलं लोकांपर्यंत जाणं गरजेचं जातंय. बघणारी माणसं आहेत, त्याला जरा वेळ जाईल, पण ज्यावेळी ते क्लिक होईल ना, अच्छा हे चॅनल आहे किंवा हे खूप छान, ही मुलं खूप छान कामं करतात, आणि आपला एक प्रेक्षक आहे, संख्यात्मक थोडा कमी असेल, वाढेल तो, पण गुणात्मक आणि असा एक आहे प्रेक्षक. मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी जे आपण नेहमी शब्द वापरत असतो, सातत्य तेच आहे की सातत्याने काम करत राहिलं की आपोआप लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. हे असं आम्ही तरी एस्टॅब्लिश केलंय. नाही खरंच बऱ्यापैकी कोणीतरी अशी थेअरी पण सांगितली होती ना की जेव्हा एखादं नवीन क्षेत्र येतं किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होतं तेव्हा खूप सारे जम्प करतात, पण इव्हेंच्युअली जेव्हा लॉंग पिरियडमध्ये आपण बघतोय की 20-25 वर्षामध्ये, तेव्हा ते सस्टेन नाहीच करू शकत. सो इव्हन सोलो क्रिएटर्समध्ये पण जसं तू सांगितलं तसं की ज्यांनी आता आले, फेमस झाले, पण इव्हेंच्युअली त्यांना लक्षात आलं की तरी पण मला सिस्टीम बसवावी लागेल. पण त्याच वेळी आपण असे पण बघतो की येऊन गेले पण माहीतच नाही कोणाला. सो आता हा एक मुद्दा आता पण मला त्याच्यावर विचारायचं तुला. सो आपण आता म्हटलं किंवा आपला एक पॉईंट असतं की आपण क्रिंज नको म्हणे, आपण एक मास कंटेंट म्हणे की जो खूप जणांनी बघितला, तर ते बऱ्याच लोकांचं असं हे आहे की त्या कंटेंटमुळे ना जो चांगला कंटेंट क्रिएट करायचा प्रयत्न करतोय त्याला कुठेतरी हार्म होतंय, झाकला जातो किंवा इक्वली ट्रीट केलं जातं दोघांना, कारण प्लॅटफॉर्म इक्वल असेल. एक्झॅक्टली. पण मग तुला असं जाणवतं का की लिटरली तरी हार्म होतंय? लाईक तू असं प्रॉपर सिस्टमॅटिक लावलंय, तुझी एक स्टोरी आहे, तुझा एक चांगला मेसेज आहे, तू एक क्लीन देतोय की बाबा मला नाही वापरायचे शिवी, माझ्या कुटुंबाने बघितला पाहिजे, पण इव्हेंच्युअली तुला अशाशी पण कम्पेअर करावं लागते जिथे तो एका शिवी 30 सेकंदात एक शिवी देऊन पण तुला एक 10 करोड व्ह्यूज घेऊ शकतो, 1 करोड व्ह्यूज घेऊ शकतो. सी काय आहे ना, आता मी आधी ह्या मताचा होतो, पण इव्हेंच्युअली माझं मत बदललं. म्हणजे मला असं झालं की आता हे माध्यम असं आहे, ह्याची हे असंच असणार, याला मी काय करू शकणार. म्हणजे युट्यूब आहे, ओके, युट्यूब इज फ्री फॉर एव्हरीवन. आता जसं मला वाटतं की मी युट्यूब सुरू करावं, तसं ज्याला आपण आता क्रिंज म्हणतो एखादा मुलगा किंवा जो, त्याला वाटतं की माझं ते माध्यम आहे. फक्त शिव्यांचं व्हिडिओ करणारे किती मुलं आहेत किंवा बिलो द वेस्ट किंवा काय असं किती आहेत आपल्या मराठीमध्ये पण आहेत, हिट आहेत ते, पण त्यांना बघणारा पण तो प्रेक्षक आहेच की. म्हणजे सो ते आपण तो क्लास आणि मासची गणित जी आहेत ना, म्हणजे मी नाटकाचं तिकीट काढलं, मला शनिवारी एक नाटक बघायला जायचं आहे, मी वर्तमानपत्र काढलं, मी बघितलं, वेळ काढला, मी घेतलं 2 रुपयाचा पेपर घेतला, बघितलं हे नाटक मला बघायला जायचं. मी फोनाफोनी केली घरात, 5-6 जणांना विचारलं, त्यांनी त्यांची वेळ ठेवून दिली, मी तिकीट बुक केलं, मी गाडी काढली, मी पेट्रोल जाळलं, मी गेलो,
ह्या करता लागणारा जो एफर्ट आहे तो मी बाय चॉईस केलेला असा आहे की मला जायचंय. तो प्रेक्षक तो त्या नाटकाने कमावलेला प्रेक्षक आहे की प्लीज आमचं नाटक बघायला किंवा असं आवडलं तर हे करा, असं काही फार आपण एक आव्हान करतोच आहे. आता हे युट्यूबचं झालंय असं की किती जणांचं होतं की बाय चॉईस मला ते अगदी मोजके आता हे दिसतं तर मला बघावं लागणारच आहे. सो ते मला या चॅनलचा कॉन्टेंट किंवा ह्याची ही सिरीज जाऊन बघायचीच आहे अशा यादीमध्ये जरी आलो तरी मला असं वाटतं की होऊ शकेल. फक्त ते तो जे अल्गोरिदम जे आहे ना, म्हणजे युट्यूबचं जे इंजिन नावाचा प्रकार जो आहे ना, ते त्याला नाही कळत तुमचं हे म्हणजे ते दमा मिराजदारांचं आहे का एलकुंचवारांचं आहे की गोट्या पाप्या आणि ह्याचं आहे. अरे इसके नंबर अरे इसको तुला काय वाटतं पण अल्गोरिदम कसा वर्क करतोय सध्या युट्यूबचा म्हणा किंवा सोशल मीडिया? तो ना खरं तर एक संशोधनाचा विषय. अशा एवढ्या थिरीज आहेत ना, म्हणजे ते आता ते मला ते पॉडकास्ट एक आठवत आहे, म्हणजे मध्ये खूप छान कमेंट होती ते नाही का डायटिशियन्स खूप येतात की मग नाही माझे कसं आहे भात बंद करायला हवा. मी भात बंद केला. एक दुसरा आला म्हणतो की नाही उलट भात चांगला चपाती पोळी बंद, कारण ते कसं गहू आहे. दुसरा म्हणतो की भात चपाती दोन्ही डेंजर आहे. एकाने कमेंट केली होती तुम्ही एक मीटिंग घ्या सगळ्यांना ठरवानी मग आम्हाला सांगा. तसं ते ना अल्गोरिदमचं आहे. मी ना आता एवढ्या जणांशी आपण पण शिकतोच आहोत ना माध्यम. मला संहितेतलं बरंच कळतंय पण हे अल्गोरिदम किंवा काही जी गणित आहेत किंवा जी मुलं शिकून आली आहेत ना, आता मध्ये आम्ही काही एजन्सीजना काम दिलं आसोवाचं, एका एजन्सीला काम दिलं, मोठी एजन्सी आहे फुल भारताबाहेर वगैरे, तर दिलं. आणि आता आपल्याला वाटलं अरे एका एजन्सीला काम दिलं म्हणजे आता उद्या बघा आता आमचे मिलियन. अगं नाही ग, म्हणजे तुला ती जी मुलगी होती त्यांनी जी हायर केली होती मला सांगायला आता काय ठीक आहे. माझ्या सिरीजचं नाव आहे एपिसोडचं योग तुझा घडावा, म्हणजे योग तुझा घडावा. त्याचे तिने डिस्क्रिप्शन किंवा हॅशटॅग्स काय टाकले असतील, योगा डे, योगासन, योगा मॅट, आई शपथ टाकू शकतात. आता मी जेव्हा तिला विचारलं म्हटलं अरे हे ते रिलेव्हन्स म्हटलं अगं मी म्हटलं ते तुझं सायन्स जाऊ दे बाजूला. आता मला सांग तिकडे जी माणसं आहेत त्यांच्याकडे पण उत्तर नाहीये की आम्ही कसं अशी सिस्टीमनी काम करणारी माणसं आहेत. डिजिटल मार्केटिंग आहे किंवा तुझं सोशल मीडिया हे आहे, पण त्याच्यामधली पण जी कॉन्टेंट टीम जी आहे ना त्यांना तुमचं कॉन्टेंट कळतोय का परत किंवा काय. सो आता बेसिक्स सायन्स तू म्हणतेस की कसं वर्कआउट होतं अल्गोरिदम, किंवा आता बेसिकली आपल्याकडे पण ज्या नाही का त्या मी समजा उद्या सर्च केलं की मला असं वाटतं यार शूज घ्यायला हवे, तर आपोआप मायक्रोफोन हे करून ते शूज हे करतोस, तो मुद्दा नाहीच आहे. पण या युट्यूबच्या याच्यामध्ये गेम असा आहे ना की तुझं आपण ज्याला हे म्हणतो की खूप रिलेटेबल आहे किंवा खूप छान आहे, तर त्या आपण आपल्याला ज्या विषयावर करायचं ना त्या विषयावर ह्या लीगमधल्या लोकांनी पण ऑलरेडी करून ठेवलेलं असतं. त्यामुळे त्याला यातलं नेमकं कुठलं छान आहे मग तो परत नंबरच परत बघतोय, लक्षात घे. सो मला असं वाटतं की तेच आहे. म्हणजे आता मी ना आता ते त्याच्याकरता खूप रिसर्च करत होतो की मग मला असं वाटलं की बाबा मी लिखाणावरती भर देईन, त्याच्याकडचा माणसं हायर करीन जी आता केली आहेत मी, ते मला शिकायचं नाहीये, मी लिखाण ते तुम्ही बघा. पण मला शेवटी असं वाटतं की त्यालाही तेच सांगायचं असणार की समीर बाबा तुम्हाला चांगलं कॉन्टेंट आणून दे तर मी काहीतरी पुढे नेईन ना. तू काहीतरी फालतू आणलंस तर तू म्हणशील का तू काय देव नाहीये ना. आणि राईट फ्रॉम द बिगिनिंग हे चालू आहे की कंटेंट वरच मार्केट खाल्लं जातं. तू कोणतंही माध्यम घे, कोणतंही माध्यम, संहिता, लिखाण किंवा ते मूळ जीव तोच आहे ना ग. मी उद्या काहीतरी फालतू केलं काय आजकाल काय पेड बुस्टिंग तर सगळा प्रकार असतातच, पण ते काय आपला एक समाधान आहे की बघितलंच काय एवढं. आणि ते टेक्निकल लोकांचं असतं अल्गोरिदम बदललंय, अरे पण ते असं म्हणजे नेहमी ऐकायला येतं की अल्गोरिदम बदललंय, म्हणजे पहिल्या अल्गोरिदम प्रमाणे काही करायला चालू केलं की अचानक कळतं अल्गोरिदम बदललंय. मला पण द्या कोणतरी माणूस कोण अल्गोरिदम. आणि एजन्सीवाला असं होतं सांगत होता की तू एसीओ टाक, तू मराठी शब्द नको वापरू कारण तुम्ही इंग्लिश शब्द टाकताय वगैरे. सो मी त्याला विचारलं की मला एक छत्तीसगड मधला एक दुर्गेश नाही म्हणून आहे, त्याचे रील्स मला सजेस्ट होतात, त्याला एसईओ माहित नाही काय नाही, छत्तीसगड मध्ये एकदम आतमध्ये. सो आता सांग मला त्याने कोणते टॅग्स टाकले. मग काय उत्तर होतं? नाही ते एक्सेप्शन म्हटलं, सगळे एक्सेप्शन माझी टाइमलाईन बघतो. लुकिंग लाईक वाव, ह्या बाईने कुठला वाव हॅशटॅग वाव असं टाकलं. पण ते मला काय वाटतं माहितीये का, ते ना खूप शेअर झालं असणार. शेअरेबल कॉन्टेंट जो असतो ना तो असा झाला. मला ना खरं सांगू का म्हणजे आता ते आता त्यांचा मुद्दा असतो की शेअरेबल कॉन्टेंट, सॉरी कट केलं पण शेअरेबल कॉन्टेंट बोलतात बरोबर.
सो शेअरेबल कॉन्टेंट मध्ये ती इव्हेंच्युअली तुला कळते की शेअर का होते, कारण तो कंटेंट चांगला आहे. एक्झॅक्टली. सो इव्हेंच्युअली रिलेटिंग ह्याच्यावरच आहे. Content So किंवा तो- मला असं वाटतं कंटेंट चांगला आहे किंवा रिलेटेबल आहे. एक्झॅक्टली, म्हणजे तो एजन्सीवाला जरी सांगतो ना आपल्याला की शेअरेबल कंटेंट बनवायचा, मी म्हटलं हे सांगायची गरज नाही ना, ते ऑब्व्हियसली चांगलं आहे म्हटलं शेअर होणारच आहे. आणि ते काय ना, मी एक छान पाहिलं, आता मी ती कोणाला तरी दाखवायला हवं, ते तो जो असतो ना शेअर म्हणजे हे तू पण बघ. आता ते रील्सच्या आता काय झालं ना युट्यूबचं, मला असं वाटतंय म्हणजे आपण जर प्रॅक्टिकली बघायचं झालं तर की एक तर ते युट्यूब, फेसबुक हा एक परत वेगळा विषय बाबा. म्हणजे मला नंबर जर मिळाला तर त्याला विचारणार, भाई एकदा बस काय सांग, त्याचे काय परत अल्गोरिदम त्याचं काहीतरी म्हणजे त्याचं स्वतंत्र वेगळंच काहीतरी सुरू आहे. तर ते क्रॉस पोस्टिंग करायचं नाही, युट्यूबची लिंक फेसबुक तुम्हाला पण असेलच की असं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक description आम्ही मध्ये. तर सरळ पोस्ट करत ते काय आता काय मला ते असेलही म्हणजे तज्ज्ञ म्हणतील की तुम्ही काय तुम्हाला कळत नाही वगैरे, आणि नाही कळत बाबा, लिखाणातलं आणि ह्याच्यातलं कळतं, इव्हेंच्युअली कळेल सुद्धा, तशी माणसं सुद्धा आम्ही हार करू. पण त्याचं काय आहे ना, आता युट्यूबचा गेम मला काय वाटतं माहिती आहे का, मला असं वाटतं की आपल्याकडे आता बघ ना, असं तुम्हाला होत नाही का, तुम्हाला असं झालं असणार की अरे माझा हा जो व्हिडिओ आहे ह्याला 1 लाख व्ह्यूज आले, 3 लाख व्ह्यूज आले. आता या 3 लाख माणसांनी बघतानंतर सबस्क्राईब असं केल्यानंतर अरे हालं बटन असं झालं ना मला, ही 1 लाख माणसं का सबस्क्राईब करत नाहीत लगेच, आम्हाला लगेच मिळेल ना बटन. पण मला काय वाटतं माहिती आहे का, तर माझ्या ओळखीतले की असे काय काय आता आपण बोलतो ना, आई काकी वगैरे वयातले किंवा आपले, ते सबस्क्राईब करून सबस्क्राईब म्हणजे काय करायचंय बाबा आता, म्हणजे युट्यूबच्या लिंक सबस्क्राईब म्हणजे काय करायचंय. आणि जसं शेअरेबल इंस्टाग्रामचं जसं मी डीएम जरी केलं किंवा हे केलं ना, युट्यूबची लिंक, अरे तुला खोटं वाटेल, मी स्टार्टिंगचे काही व्हिडिओज आहेत ना, माझे कॉलेजमधले मित्र आहेत, हे सगळं शेअर करा, तर माझे मित्र आहेत ना ते डाउनलोड करायचे आणि सगळ्यांना पाठवायचे. आणि भाई सगळ्यांना पाठवलं, बोललो सगळ्यांना पाठव म्हणजे लिंक पाठव, लिंक. दिस इज लाईक मी 2 वेळा लाईक केलं, मी 2 वेळा. अरे माझा भाऊ आहे ना सबस्क्राईब केलं ना की परत सबस्क्राईब मी 2 वेळा केलं. परत मग तो एका दिवशी आहे ना, मला म्हटलं आज बुधवार आहे, तू आज अनसबस्क्राईब असेल बघ, सबस्क्राईब कर. म्हणजे एकच आहे ते, आता तू अनसबस्क्राईब केलं सगळ्या. तर काय ना, ते काही जणांना ते म्हणजे असं काय सगळेच काय हे नाही आहेत. आणि काहींचं म्हणणं असं असतं, आता आपण लोकांचे, मी आता किती लोकांचे व्हिडिओ बघतो, तर माझं असं होतं की मला बघायचंच आहे ना, मी कशाला सबस्क्राईब करू, मला बघायला. पण मला त्याही पलीकडे मला असं वाटतं ना की तुम्ही जर चांगला काहीतरी म्हणजे आपणच असं काहीतरी चांगलं दिलं ना की हे खूप कमाल आहे रे, मला हे मिस व्हायला नको आहे, सबस्क्राईब करूयात. ती जी कमिटमेंट असेल ना प्रेक्षकांबरोबर, म्हणजे मला आजही मी जो व्हिडिओ आपण करतो शेवटी CTA करतो आपण, कॉल टू ॲक्शन, की अरे आवडला तर लाईक करा, शेअर करा, ते करतो ना आपण. मला असं वाटतं की हे सगळं पालाळ सांगण्यापेक्षा की खरंच तुम्हाला आवडलं तर खरंच सबस्क्राईब करा, एवढं जरी आपण म्हटलं ना, म्हणजे मला वाटतं की आपण ते सांगायलाच नको. लिखाणातनं जर किंवा कामातनं जरी आलं ना, भले मिलियन नाहीत पण मोजके 10,000 जरी पहिले सबस्क्रायबर आले ना, ते शेअर करून मला असं वाटतं की चांगलं हे, आणि आपण आतापर्यंत बघत आलो ना की चांगलंच टिकलंय आणि जे आहे ते गेलंय. आणि समवट असं पण झालंय की म्हणजे काही एपिसोड पूर्वीच आम्ही पण ते बंद केलं की सांगायचं सबस्क्राईब करा वगैरे. तर समवट खाली एकाने कमेंट केली होती की आता मी सबस्क्राईब केलं, म्हणजे त्याने त्याच्यामुळे नव्हती केली आणि त्याला 27 लाईक होते. सो इव्हेंच्युअली ते पण आहे की कॉल टू ॲक्शन नसला तरी त्याला खूप रिलेटेबल झालं, तर त्याने केलंय जाऊन की नाही मला ह्यांचे अपडेट्स आले पाहिजे. पण ते कॉल टू ॲक्शनचं काय माहिती आहे का, म्हणजे मला आता खूप वेळ म्हणाले ना की ते ते कल्चर जे आपलं आहे ना की अरे मस्त आहे, काय म्हणतोय, अरे हा कर, सबस्क्राईब करायचं ना, म्हणजे काय करायचं त्यांना ते. आणि दुसरं म्हणजे फुकट आहे ना ग, काय म्हणते त्याचे पैसे नाही आहेत ना. आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की युट्यूबला नाही पण कमेंट करणाऱ्यांना आपण 1 रुपया लावला पाहिजे असं मला वाटतं. भरपूर पैसे मिळतील. ट्रोलर्स त्यांना आपण. पण असं पण वाटतं कधी कधी की सबस्क्राईब करा सांगितल्यावर मुद्दाम लोक करत नाहीत, असं पण काही लोकांची मेंटॅलिटी असतील काही ना, असं आम्ही काय कशाला करतोय, तू काय उपकार करतो का आमच्या, आणि करायचं असेल तर आम्ही करू, तुम्ही कशाला सांगताय असंही असू शकतं. नाही. आणि लोकांना काय असतं ना, त्यांना आपण नाही, आणि खूप मोठा वर्ग असाही आहे ना की तो असा आहे की नाही रे ही मुलं चांगलं करतात, आपण सबस्क्राईब करूयात. ते काय कुठे असतं रे, काय माहित नाही, करतात ते. पण मला असं वाटतं की ते हळूहळू ते जरा थोडंसं वाढेल की अरे हे सबस्क्राईब म्हणजे आपण, आणि काही ना ती पण भीती असते ना, अरे सबस्क्रिप्शन म्हणजे पुढे आले तर पैसे यांचं काय करणार, तर त्याचं आपल्यालाही माहित नाही अजून काय ते. व्हॉट डू यू थिंक, काय प्रकारचा ऑडियन्स आता किंवा म्हणजे 40+ जास्त बघतो, 30 पेक्षा जास्त लोक युट्यूबवरती आहेत? कारण आता कसं आहे, रिलेव्हन्स बदलत जातो प्रत्येक सोशल मीडिया ऍपचा. म्हणजे पूर्वी फेसबुक खूप जास्त हाईप होतं, आता इंस्टाग्राम आहे. यामध्ये युट्यूब मला वाटतं थ्रू आउट चांगलं खेळतंय, म्हणजे आणि लॉकडाऊन मध्ये तर बराच मोठा हे झाला होता, म्हणजे आला होता पीक.
तुमच्या चॅनलला म्हणून असं म्हणत नाहीये In ऑडियन्स general, काय, हा. इन जनरल तुला काय वाटतं की कुठला ऑडियन्स जास्त कन्झ्युम करतोय सध्या? आता माझ्या आईच्या वयाचा जो ऑडियन्स आहे सगळा म्हणजे हा. आजी झोर मधले सगळेच आहेत, Right. हे सगळे युट्यूबर आहेत. बरं. सगळे युट्यूब, आता आम्ही कोकणातले आहोत ना, हा. तर कोकणातलं सगळं ते आपल्याकडे ते हो. कोकणी रान माणूस किंवा काय काय जे चाललंय बरोबर. ते इतकं रॉ आहे, इतकं ते सगळे मालिकांची जागा त्याने घेतली. आता तुम्ही जर बघाल एक्झॅक्टली. ते बघते, आमची आई म्हणते की बा आज ना तिला हे झालं, ते ते म्हणलं, कोणाचं काय, तर कुठेतरी पिल्लू दिलं कुठलं तरी हिने, शेळीने, कुठलं काय तिचं नाव ठेवलंय, म्हणते आता बघतो त्याचं त्यांनी काल गुलाबजाम केले, अरे कोणाचं काय, तर ते बघतायत. हा वर्ग तो आहे. राईट. एक वेगळा पॉडकास्ट बनवणारा खूप मोठा वर्ग आहे. माझे वडील जे की अरे आता काल मी ह्यांचं ऐकलं, कौशल्य दमदारांचं किंवा काय, तुमचं ह्याचं ऐकलं, सध्याच्या आईचं खूप छान झालं पॉडकास्ट, सीमा चांदेकर. चांदेकरांचं. सो पॉडकास्ट ऐकणारा एक हे आहे, एक जेनझी जो आहे तो सगळा सिटकॉम्स, सिच्युएशनल हे किंवा काय, सो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वर्गाचं वेगवेगळं केटर केलं ना, आता प्रत्येकाचा निश काय आहे, म्हणजे कोण वयोगट काय आहे, म्हणजे आता आसोवाचा बघशील तर मला आसोवाच माहिती असणार मला इन्साइट्समुळे. सो आसोवाचा सगळा जो आहे तो असा 40च्या पुढचा पण आहे आणि कॉलेजवाला पण आहे, म्हणजे महिला वर्ग खूप आहे आसोवाचा. म्हणजे थोडंसं आपण मध्यमवर्गीय लोकांच्या गोष्टी सांगत असल्यामुळे, पण प्रत्येकाचा असा एक वेगवेगळा वयोगट आहे. फेसबुकचं तर प्रेडिक्शनच वेगळं आहे. म्हणजे फेसबुकवरती एखादा कुठला तरी तुमचे ह्याचे व्हिडिओ असतील ना की अरे मारले किंवा काहीतरी पटापट बुम होतं त्याचं. ते मग आम्ही असं गमतीने म्हणतो की ते आता पुण्यातलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्हणजे बालगंधर्व आणि यशवंत नाट्य मंदिरचा किंवा भरत किंवा टिळकचा जो प्रेक्षक आहे आणि बालगंधर्वचा प्रेक्षक आहे, जेवढा फरक आहे ना, किंवा मुंबईमध्ये आपण जर शिवाजी मंदिर आणि पार्ल्याचा प्रेक्षक आहे ना, तसं युट्यूब फेसबुक आहे. इंस्टाग्राम तर काय वेगळंच नागालँड आहे. आणि फेसबुकवर ना लिटरली असं की ते एवढा मोठा पॅसेज लिहित, असं ट्रोल होतं, लाईक एखादा आपल्याला व्हिडिओ होणार आहे ट्रोल तर आपल्याला कळतं की होणार आहे, पण ते फेसबुकवर एवढं लिहून ट्रोल केलेलं असतं रे. सो म्हणजे आमचा तर अनुभव आहे की त्यांनी एवढा मोठा मेसेज लिहिला आणि तो वाचताना जीवावर येतं की एवढा मोठा मेसेज लिहून त्यांनी आपलं त्याला अपेक्षा की हे तू वाच, आम्हाला कधी वेळ मिळतं एवढं लिहायला कमेंट मध्ये. आमच्या तर काही काही व्हिडिओज वरती लोक भांडतायत कमेंट्स मध्ये, नाही. पण हे काय म्हणतात ना, मी ते आता शिकलोय, मी इग्नोर मारा किंवा काय. म्हणजे आता रिसेंटली एका रील वरती अभिजित खांडकेकरच्या मला ट्रोलिंग झालं होतं, तो कॉन्टॅक्ट नंतर सांगते, पण इंस्टाग्रामच्या कमेंट्स मी ऍटलिस्ट वाचू शकले. फेसबुकवरच्या कमेंट वाचायचं भीतीच वाटत, मी उघडूनच नाही बाई मला नाही वाचायचं हे काय लिहिलं असेल ते, अशी लोक कमेंट करत सुटतात. आता वनिता खरत आम्ही एक व्हिडिओ केला होता वुमन्स डेचा. वनिता खरत, छाया कदम, शुल्भा आर्या आजी आणि स्नेहल शिदम, आपण असा एक जागतिक महिला दिनाचा व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये वनिताने एक तिचा प्रसंग सांगितला, तिच्याबरोबर घडलेला खूपच वाईट प्रसंग आहे, तो कोणाबरोबर घडून नये. तर ती म्हणाली की दादरला रात्री उशिरा प्रयोगांना काय कुठून तरी आली शूटिंगवरून, आणि तिला कोणीतरी एका तिरहित माणसाने आपला त्या दादरच्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर तिला विचारलं की आती आहे क्या, या टाईपमधलं की ते कुठे आहे. घाबरली वनिता. तिने असा एक किस्सा सांगितला जो की मुंबईत कसं घडू शकतं आपल्याकडे असं. त्याच्या त्या कमेंट्स तुम्ही वाचाल ना, आता मला सांगू शकत नाही मी, इतक्या घाणेरड्या कमेंट्स आहेत. म्हणजे आता त्या विकृत कमेंट मी वाचत नाही, काही कमेंट अशा पण आहेत की ह्याला मारावं, हसावं, रडावं. तो म्हणतो की नाही ह्याला काय अर्थ आहे का, असं कसं कोणी विचारू शकतं. हां, पुढे असं लिहिलंय दिवसा एक वेळ ठीक आहे. अरे कोण माणसात तुम्ही, तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? हां, आणि तुम्ही एखाद्याच्या बॉडी हे काय, अरे काही गृहिणी आहेत, काही माता आहेत, काही ताया आहेत, त्यांच्या कमेंट्स आता त्या आमच्या अविनाश नारकर सर आणि ऐश्वर्या नारकर, त्यांचं अरे ते दे आर लिव्हिंग, ते एन्जॉय, त्यांचं लाईफ चाललंय, काय आपल्याला काय करायचं, मस्त मस्त छान चाललंय. आता आम्ही ते देवा काळजी नावाची एक वेबसिरीज जी आता मागाशी म्हणालो, त्यात खूप अप्रतिम काम केलं अविनाश नारकरांनी. त्याच्याविषयी बोला, मला तुमची मालिका सिरियल नाही आवडली, येस ऍक्सेप्ट करेन मी, किंवा काय जे असेल आपण प्रेक्षक, त्याच्यावर त्यांच्या मिसेस बद्दलच्या घाणेरड्या कमेंट तुम्ही करता. आणि ताईंच्या मी प्रोफाईलमध्ये गेलो ना तर हे होतं ना, नवरात्र होतं ना, देवीचा फोटो होता असा आणि खाली सर्व रक्षण वगैरे. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. मग मला असं वाटतं की अशांना आपण रिप्लाय करणं ते डिझर्व करतात का?
ऍक्च्युली नाहीच काय? करत. अरे मोठ्या संत ज्ञानेश्वर आणि अशा मोठ्या माणसांना जर यातनं आपण सामान्य होतो आपलं काय आहे. त्यामुळे आपण करत राहणं आणि आहेत मी आशावादी आहे की चांगलं आहे आपलं जे आपण करतोय ते धरणार आणि हलकं फुलकं ते निघून जाणार बघ. पण प्लॅटफॉर्म वाईज कमेंट्स पण बदलतात म्हणजे आपल्याला इंस्टाग्रामवरती फारच इंस्टाग्रामचं वेगळं आहे, युट्यूबचे जरा बरे असतात, फेसबुकचं वेगळे आहेत. काही कमेंट अशा असतात की स्वतः कमेंट केली असते वरती त्याला खालीच तोच रिप्लाय करतो रे भारी बोलला दादा. समीर खांडेकरने कमेंट केली आहे की ब्ला 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 तोच लाईक करतो आणि आफ्टर 4 days ना लय भारी दादा. तुला काय वेडा आहेस काय, डोक्यावर पडलायस, स्वतःशी बोलतोयस काय, रुग्ण आहेस काय. ती एक वेगळीच जनता आहे की त्यांची एक कमेंट मला माहिती आहे की 5 व्हिडिओला मागच्यापासून हा एकच कमेंट करत आहे. त्याचा स्ट्रगल चालू आहे की कोणत्या कमेंटला माझ्या लाईक्स जास्त येतील. सो ती एक वेगळीच नैराश्य आहे समाजात. काहीतरी असं एक समोरच्याचं भलं बघवत नाही किंवा छान चांगलं करतात काहीतरी काय आणि फुकट आहे ना रे. सकाळी आंघोळ करून उठलं की मस्त नाश्ता झाला की चला आमचं कमेंट्स करायला घेऊया, आज कोण आहे काय, कोणाचं छान चाललंय. मिळतो कुठून हा प्रश्न. ट्रम्प तिकडे ह्याला काय कळतं काय, ट्रम्प ह्याच्या गावाला होता काय, अरे ते अमेरिकेत सांगतो ना मी तुला काय. पण अशांना मला असं वाटतं की इग्नोर मारायचं. त्यातलं चांगलं जे आहे आपल्या कामात ते समवॉट ऍक्च्युली ते पण आहे ना की तो कमेंट करणारा आपण इंटरॅक्शन बघितलं तर कमेंट सगळ्यात कमी असतात. सो समवॉट फक्त ते लिहिली गेल्यामुळे आपल्याला जास्त रजिस्टर होते. कारण इव्हेंच्युअली ज्याच्या खाली जास्त कमेंट्स आहेत त्याच्या कितीतरी पटीने लाईक्स असतात, प्ले असतात, शेअर्स असतात. आम्ही अजून एक प्रॉब्लेम इंटरेस्टिंगली नोटीस केला की आमच्यात बऱ्याच वेळा असं काय झालं की आमच्याकडे सेलिब्रिटीजचे पॉडकास्ट खूप झालेले आहेत. सो समवॉट एखादं ते मोडलेलं असतं आणि आमचं एक असं असतं की रील टाकायचे तर ते 1.5 मिनिटात त्यांचं पूर्ण म्हणणं बसतंय का. सो समवॉट आम्ही 1.5 मिनिटात जर पूर्ण म्हणणं बसत असेल तरच टाकतो. तर ह्याचा प्रॉब्लेम काय होतं, हे उचलतात मीडियावाले इन टर्म्स ऑफ कन्व्हेन्शनल मीडिया म्हणजे नॉन टीव्ही, न्यूजपेपर किंवा ते डिजिटल वॉट एव्हर. न्यूजपेपरच डिजिटल न्यूजपेपर ते. आणि ते अशी काय हेडलाईन देतात की आम्हाला इथे घाम फुटतो की अरे हे आम्ही कुठे लिहिलंय किंवा हा माणूस आमच्याकडे येऊन गेला असं नाही म्हटलंय. इंटरव्ह्यू मध्ये एक वाक्य असं नाहीच आहे, एक पण वाक्य असं नाही. आदिती सारंगधर जेव्हा आल्या होत्या त्यांनी काही कंटेंट सांगितलं आणि त्यांचं असं होतं की मला जे फेस झालं ते मी सगळंच सांगेन. आम्ही त्यांना विचारलं हे ठेवायचं तर ते म्हटले नाही असं असू शकतंय, ही परिस्थिती सगळ्यांवर येऊ शकते किंवा असू शकतो हा एक्सपिरियन्स. त्यांनी फॉर एक्झाम्पल ते बिअरचं सांगितलं होतं की त्यांनी इकडेच आपल्याच्यावरच झालं होतं. एक्झॅक्टली. पण त्यांनी कॉन्टेक्ट सांगितलं होता काय कसं म्हणजे आधी वेगळं आहे ना सगळं. ते फक्त त्यांनी तेवढंच घेतलं आणि परत तेवढं घेतलं, बिअरचे डोहाळे लागले होते. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अशी एक स्टोरी बनवली त्या ह्याच्यावरनी, त्या चॅनलने किंवा व्हॉट एव्हर जे काय होतं पेज, की बिअर डोहाळे किंवा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये बिअर कसं चुकीचं आहे पिणं. समोर आम्हाला असं वाटलं की हा लिगल इश्यू बनवतात. बरं त्या चॅनलने काय केलं होतं की यांच्या 4 ओळी टाकून ते पोस्टर बनवलं होतं नाही का की अभिनेत्री म्हणाली आणि त्याला 31,000-32,000 लाईक्स. आणि आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एक असा जाणवते की आता त्या आमच्याकडे आल्या आणि इव्हेंच्युअली दुसरीकडे जाणार आहेत इंटरव्ह्यूला. सो त्यांचा कोणतरी तो रिसर्चला बसतो माणूस आणि त्यांचा माणूस रिसर्चला भेटल्यावर पहिली बातमी कोणाला देतो. सो ते एक समवॉट म्हणजे मला असं म्हणायचं की नॉट जस्ट की आळशी आणि घरात बसलेली मुलं पण आहेत, बट समोर ज्यांना खूप त्यांना काही तर ठरवून करणारी मुलं पण आहेत ना की आता आले तर आपण जरा मसाला काढूया याच्यातून. हा पण तेच आहे ना, म्हणजे इव्हन मीडिया हाऊसेस समवॉट ज्यांना असं आपण खूप हे समजतो की हे खूप मेन स्ट्रीम आहेत त्यांच्यावर आम्हाला काय अनुभव आले आहेत की असं काय खूप आहे. युट्यूब काय सगळ्या माध्यमात आहेत. सो आपण आता कंटेंटवर बोललो. मला तुला म्हणजे युट्यूब आपण चॅनल काढतो किंवा कंटेंट क्रिएट करतो त्यात एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट राहतो की ह्याचे पैसे लागतात. म्हणजे इव्हेंच्युअली असं नाही की तुला डायरेक्ट व्हिडिओ टाकला खूप सारे पैसे येतात. तुला ते कॅमेरा आणावं लागतो, चांगला कॅमेरामन किंवा चांगली टीम, चांगले एडिटिंगचे PC वगैरे अशा खूप गोष्टी लांबपर्यंत जातात. सो मला कंटेंट क्रिएशनची जर्नी ना ती रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यू सांग ना की तुझा पैसा कसा लागला किंवा काय सांगू शकतो. आता काय आहे, आता माध्यम वाईज ते आहे म्हणजे फॉर्मॅट वाईज. आता आपलं पॉडकास्ट फॉर्मॅट आहे तर त्याच्यासाठी लागणारा सेटअप किंवा ह्या गोष्टी वेगळ्या. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीजसाठी लागणारा तामझाम आणि हवा का परत वेगळा. आता आसवाचं मी जेव्हा सुरू केलं तेव्हा डे 1 पासून आम्ही ती काळजी घेतली की आता काही घडत नाही, आता काही पैशांचं येणार नाही लगेच, पण पहिल्या व्हिडिओपासूनच आपण काळजी घेऊयात की ते असं उथळ असता कामा नये. सो पहिल्यापासूनच म्हणजे एस्लॉगवर शूट करायचं, एस्लॉगवर शूट करून मग त्याचं CC बेसिक किंवा चांगलं असेल तर DI करून घ्यायचं. जे फिल्म्स म्हणजे शॉर्ट फिल्म्स बऱ्याच फिल्म्सना करतात ना, ते सगळं आपण केलं. म्हणजे प्रॉपर प्रोसेस, म्हणजे BGM व्हायचं होतं,
म्हणजे झी मराठी आणि सगळ्या मालिकांचे बीजीएम जे करतात ते आपला आसवाचं बीजीएम करतात. देवाच्या कृपेने माझे ते मित्र होते, स्टार्टिंगला त्यांनी खूप सांभाळून घेतलं. ते सोबत आहेत. फिल्म मेकिंग स्कूलमधली सगळी मुलं. सो आपण काय केलं की ह्या सगळ्याला आता आपण जे पैसे टाकण्याचं म्हणतोय ना, स्टार्टिंगला अगदी प्रामाणिकपणे सांगायला मला काहीच वाटणार नाही की सगळी जी मुलं होती फिल्म स्कूल किंवा काय, म्हणजे काही नवी शिकवलेलं, काही माझ्या ग्रुप्समधली इतर मुलं, तर अशी आपण मुलं बघितली की ज्या मुलांना काहीतरी प्रूव्ह करायचं, काहीतरी पॅशन काहीतरी आहे. त्यांना म्हटलं की बाबा रे, मला एक अमुक अमुक वर्ष द्या, अमुक अमुक महिने द्या, माझं अभिनयाचं बरं चाललंय, पण मला असं वाटतं की इथे आपण एक्सप्लोर करूयात, लेट्स ग्रो टुगेदर. आत्ता तुम्हाला मला काही देता येणार नाहीये आणि मी पण काही घेऊ शकणार नाहीये, कारण काहीच नाहीये. एक पिरियड असा येईल, त्या पिरियडच्या पुढे आपल्याला मागे वळून बघायची गरज लागणार नाही. त्यावेळी ती मुलं, म्हणजे आमचा सुयश म्हात्रे जो माझा कॅमेरामॅन आहे, डीओपी आहे, ओंकार राणे एडिटर आहे, किंवा तो आमचा धीरज कैलास, हे मुद्दाम नाव का घेतो ना की त्यांना पण अरे, कारण ही मुलं पडद्यामागची मुलं आहेत. तो शुभम म्हणा, ही कोणी सगळी कॉलेजची थिएटर करणारी मुलं एकत्र जोडली आणि या चांगल्या मुलांची एक टीम बांधली. ह्याच्यामध्ये आमचा एक तो मुलगा होता, तो ऍक्टिंगसाठी तो साऊंड त्याने हे केला, काहींना जबाबदारी पडली, अरे आता ते झाले, आता ते असं करून पहिलं काही वर्ष ते केलं. पण ह्या मुलांचं झालं ना ऍडजस्टमेंट, बाकीच्याला तर पैसे लागतात ना, ते काय करणार आहे. सो तिकडे सगळीकडे खर्च केला गेला, तो कमी जास्त प्रमाणात तो केला. आणि तो एक विश्वास होता की आपण म्हणतो ना की समाधान आहे, आपला व्हिडिओ आला, वर्षभर समाधान आहे, पण केव्हा तरी तो एक हे असतो की अरे समाधान आहे, पैशाचं काय करायचंय, समाधानच आहे. पण मग हळूहळू इव्हेंच्युअली गोष्टी वाढत गेल्या. आणि मग युट्यूबचा रेव्हेन्यू जो असतो इनिशियली आपल्याला जे असतं ना, की खूप जणांना प्रश्न, मला आता खूप जण फोन करतात ना, अरे ते किती पैसे आम्ही सुरू करायचं म्हणतोय बघ, काय ना पैसे खूप मिळतात, ते काय ते आता म्हटलं वेळ आहेस का, म्हटलं मी असलो असतोय, तुझा फोन जरी उचलला असता म्हटलं. तो युट्यूबचा रेव्हेन्यू हे एक परत एक संशोधनाचा विषय आहे आणि तो असा खूप हाईप्ड विषय आहे. आणि कशामुळे माहितीये का, अर्ध्या क्लिकबिट असतं ना, इसने कमाई इतने रुपये, इसके अरे कुठले रुपये काय. आता ते सोलो क्रिएटर कोणी गावातले असतात, फोन घेऊन युट्यूबचा व्हिडिओ करतात. आता त्यांचं काय होतं की त्यांना ते काय येणारे पैसे 5,000 4,000, त्यांना काहीच, त्या बिचाऱ्यांसाठी खूप एक हे असतो, ती कमाई असते. पण जिकडे माझी प्रोडक्शन कॉस्ट, आता आपण त्याच्यावरती थेटच येऊयात की एक व्हिडिओ मला माझा बनवायचा झाला तर ऍक्टर्सचं पेमेंट, स्टार्टिंगला मला काही ऍक्टर मित्रांनी पण मदत केली की नाही असेल पैसे, आता तर सगळंच पे करायला लागते. आता म्हणजे काही काळानंतर एका व्हिडिओची प्रोडक्शन कॉस्टच माझी 40,000 ते 50,000 आहे. आता आपण सगळे युट्यूबर आपली एकच मांदियाळी, 40,000 ते 50,000 माझी जर एक प्रोडक्शन कॉस्ट आहे. आणि परत आपण मागाशी आपण डिस्कशन म्हटलं की आपल्याला कॉम्पिटिशनला इतर सगळे जे थोर बसलेत, तिकडच्या याला 50,000 इन्व्हेस्ट करणारा की मी एक व्हिडिओ बनवतोय जो मला असं वाटतं की छान दिसावा, छान असावा, 19-20 संहितेत फरक असतो परफॉर्मन्स, पण व्हिडिओ छान दिसावा, तिकडे त्याला यार काहीतरी तो रेकमेंड होत नाही. आणि त्याला समजा 50,000 1,30,000 काय असतील व्ह्यू ते असतील, तर त्याचा रेव्हेन्यू काय असतो तुम्हाला माहिती आहे? 15 मिनिटाच्या व्हिडिओचा रेव्हेन्यू म्हणजे मागे ते रीलवरती कसले रेव्हेन्यू, 2 मिलियनला मला त्यांनी 300 रुपये दिले. ते मिळतात हेच माहिती नाही. शॉर्ट्सला मिळतात ना, इंस्टाग्राम नाही, शॉर्ट्सला 200 रुपये नाही, इंस्टाग्रामला तर नाहीच आहे. आणि मग तो कधी होणार ते रिकवर, आणि काय होतील तर होतील. मग दुसरा त्याच्यात काय येतो प्रकार, आता मगाशी आपण बोलत होतो ब्रँड्स. तर ब्रँड्स हा प्रकार असा आहे ना ग, की तू मला सांग काहीतरी एक 6 वर्ष थांबून की दिव्या काहीतरी लिव्यात वगैरे असं, तर मी तोही अटेम्प्ट करेन. पण या ब्रँड्सवाल्यांना जाऊन आणणं आणि त्याची टीम, बिचारे सेल्सवाले जे आहेत म्हणजे एवढं बिचारे प्रयत्न करत असतात, मार्केटिंग टीम वगैरे. कारण होतं काय ना की एवढी कॉम्पिटिशन आहे ना, आणि आता इंस्टाग्रामचं मोठं मार्केट आहे माहिलं का. त्यामुळे मग ते आता मोठा फटका, आता परवा आम्ही डिस्कशन करत होतो आमच्या एका ह्याच्यात, खूप मोठा फटका ह्याला पडला मालिका माध्यमाला. मालिका माध्यमांना आता स्पॉन्सर्स फार तसे मिळत नाही. हिंदी मधले चॅनल जे आहेत त्यांचे 18 लाख पूर्वी बजेट होते, 18, 20 लाख एका एपिसोडचे, ते 6 लाखावरती आले. आता तू जर बघशील ना, हिंदीमध्ये त्यांचे पर डे एवढे होते लाखांचे, ते याच्यावरती आले. आपण मराठी बोललेच नको, हे 6 लाखावरती आल्यानंतर, कारण त्यांचं काय झालं, सगळ्या मालिका ब्रँड्स जे आहेत ना ते म्हणाले की मी कशाला सिरियलला पैसे देऊ. मग ते काय करायला लागले की माझा एक नाही टीआरपी भले असेल, पण तो जितक्या लोकांपर्यंत पोहोचतोय त्याच्या 1000 पट मी कोणतरी एक इन्फ्लुएन्सर घेतला, त्यांना हेच हवं ना, त्यांचा डिलिव्हर काय व्ह्यू कमिटमेंट आपण ज्याला म्हणतो, आणि त्या मालिकेच्या बजेटच्या 10% जरी याला दिले
तरी जास्त लोकांपर्यंत हा. पोहोचतोय. आणि 10% म्हणजे रीलवाल्या करता 5 लाख 6 लाख झाले रे. हो. म्हणजे बघायला म्हणजे 2-3 लाख फॉर बरोबर. 30 सेकंड मिनिमम चार्ज इज 2 लाख 3 lakhs. कल्पना आहे का 30 सेकंडला 2-3 लाख म्हणजे काय झालं. त्याच्यामुळे झालं काय की आपली ब्रँडची स्पर्धा जी आहे ना, सर एक खूप छान लिहिलंय मी त्याच्यामध्ये ना असं तसं वगैरे, तो त्याच्या डोक्यात ते नसतं भाई मेरा ब्रँड काय इंडिकेशन काय आहे. सो आपण जे रेव्हेन्यू सोर्सेस जे सगळे ते म्हणतोय ना, तो ब्रँडचा एक खूप मोठा प्रकार आहे किंवा काय. पण आता बरेचसे युट्यूबर असे पण आहेत ना की आहेत की ज्यांचं मी बघतो ना की नसतात ब्रँड्स वगैरे किंवा काय, ते कसे सर्व्हाइव्ह करतात माहित नाही. आपले मराठीत पण खूप आहेत की एक पोरगा येतो एक मराठीवालाच, तुला काय करतो रे ब्रँड्स नाही काय नाही कुठनं पैसे आणतो 25 लाख बरं व्ह्यूज पण त्याचे असं काय हे नाही ते नाही, पण कसं काय मे बी तो पण हायपवरच आहे की माझे लाख झाला मिलियन होती, मे बी मिलियन झाला 2 मिलियन होतील तेव्हा पैसा येईल. पण आता ते काय ना इव्हेंच्युअली आता मी तेव्हा पहिल्या वर्षी तो मी व्हिडिओ केला होता ना, मग अशी म्हटलं ना 40,000 कॉस्ट मी म्हटलं होतं, तर थेट सांगायचं झालं तर मी पहिल्या वर्षी जो व्हिडिओ केला होता त्याला मी जो खर्च केला होता, आता तिसऱ्या वर्षी माझा तो ऑब्व्हियसली मी ते सगळं माझं रिकवर झालंच, तो मुद्दाच नाही. पण गंमत तीच आहे ना की आता हे काय झालं माझं रिकवर झालं, आपण ज्याला अर्निंग सोर्स किंवा काय ते इव्हेंच्युअली पुढे होत राहीलच, कळलं का. पण ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ब्रँड्स येतील अगेन तेच आहे संहिता कॉन्टेंट, तुम्ही अगेन त्यांना ब्रँड्सला काय पाहिजे की माझा याला, आणि त्यांची काही चूक नाही, तुम्ही कसं माझी प्लेसमेंट करताय किंवा काय करताय. सो तो एक आहे. आता मर्चंडाईज खूप आले आहेत, लोक टी शर्ट्स किंवा त्या गोष्टी करून हे करतायत. सो आहे इंटिग्रेशनच्या पद्धती पण बदलल्या. म्हणजे आता जे पूर्वी अगदी असं समोर ठेवलंय आणि हे घ्या तुमचं ऍडव्हर्टाइजमेंट असं नसतं आली, म्हणजे असा घास भरवला जातो लोकांना, तेव्हा मग ते. आता आपला विषय चालू होता आसोबाबद्दल, आणि आसोबाबद्दल इंटरेस्टिंग बघितलंय की मालवणी भाषा बऱ्यापैकी दिसते आपल्याला, दिसते म्हणजे ऐकायला येते, आणि अशी आहे की जी बऱ्याच वेळा कोकणी मालवणी म्हणून पिक्चरमध्ये असा उल्लेख केला गेला पण ती बऱ्याच वेळा नसायची ऑथेंटिक तेवढी. सो तुझ्याकडे ते आहे किंवा तुम्ही ते डायलॉग टाकता तसं ते पात्र ती बोलतात ती भाषा. सो तुला याच्यावर इन जनरल एक्सपिरियन्स काय लाईक लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत की अशी सांगतोय बाबा तू आमची भाषा. वा वा. नाही आता लोक काय म्हटलं आमची भाषा माझीच भाषा आहे मी, कारण मी तर मी स्वतः मालवणी कोकणातलं आहे ना. म्हणजे मला काय झालं, देवा काळजी जी आता आपण त्याच्याविषयीच म्हणतोय की वेबसिरीज केली, तुम्ही कोणत्याही फिल्म मेकरचं बघा, ते त्यांची पहिली फिल्म ही त्यांची गोष्ट असते पहिली, माझ्या मातीतली, माझ्या सो मी लहानपणापासून गणपतीमध्ये कोकणात जायचो किंवा मी कानावर जे सगळं बघितलं जायचं डोळ्यांपुढे किंवा ऐकलं जायचं, ती भाषा माझ्या घरी पण आज आई बाबा आणि आमच्या लालबागच्या पण चाळीमध्ये सगळे दाभोळकर, मालवणकर, खांडेकर, नेवाळकर, आसरेकर, सावंत आणि सगळे काय रे काय झालं हे झालं हे तर काय रे तू बोलतात मालवणीमध्ये. माझे मुंबईतले काही मित्र जे आहेत ते आम्ही असेही ठरवून, माझा एक तो मित्र मधुर पडवळ नावाचा, तो गिटारिस्ट आहे आणि तो असा वर्ल्ड टूर वगैरे असा माणूस आहे, पण मला भेटला की आम्ही येतं काय रे मधुर खेळ चाललं मधुर सगळं खेळ चाललं. तर मला असं वाटतं की आपण आपल्या डायलेक्ट जिवंत ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर किती मजा आहे ना की यार मला एक वेगळी बोलीभाषा पण येते जी माझी आहे, ती मला माझ्या पुढल्या पिढीपर्यंत देते. भाषेतली गंमत आहे ना, म्हणी आहेत की किती गोड आहे. तर मी ती छान काय येऊ शकली देवा काळजीमध्ये मालवणी, कारण मला ती माहिती आहे भाषा म्हणून. आणि दुसरं काय झालं की मला माहिती होतीच पण ती बोलणाऱ्या नटांना नाही माहित होती. म्हणजे आमचा जो मुकेश जाधव आहे झिला, ज्याला मागच्या वर्षीचं मटाचं बेस्ट ऍक्टर मिळालं, मटा सन्मान मिळालं, मुक्या हा राजापूर बेल्ट मधला आहे, तसा तो मालवणातला तसा तळ कोकणातला नाहीये. पण मुकेशनी आयुष्यातली 10-12 वर्ष ज्या माणसाबरोबर काम केलं त्या माणसाचं नाव मच्छिंद्र कांबळे, म्हणजे गॉडफादर ऑफ मालवणी थिएटर किंवा मालवणी भाषेचा. तर बाबूजी म्हणायचं त्यांना. मच्छिंद्र कांबळींसोबत त्यांनी वसरणचे, आताही तो करतोय वसरण मुख्य, आणि तो मुळात राजापूरचा असल्यामुळे मुख्या जे अस्खलित मालवणी आणि सगळं बोलतो. आणि त्या व्यतिरिक्त देवा काळजीमध्ये इतर तुम्ही पात्र बघाल सगळी, मी ठरवून ती कोकणातली घेतली होती, कोकणात थिएटर करणारी पात्र घेतली होती. त्याच्यामुळे काय रे काय झालं ते जे येत आहे ना, आता उद्या मला तू विदर्भातलं एखादं पात्र करायला सांग, मी वेळ घेईन, मी एखादं अभ्यास करून नाही करेन ना. विदाऊट अटेम्प्ट त्या भाषेला हात घालणं म्हणजे खूप चुकीचं आहे. म्हणजे माझ्याकडून तो प्रयत्न करेन मी, पण ते मग काय होतं, मग एखादा सहज येत नाही. आणि मग आपल्याकडे खूप टाईपकास्ट आहे की मला आता पटकन बोलायचं, अरे मी करून दाखवेन ना. मग आपण काय करतो, काय बे
अरे कायबे काय, एखादा कोणतरी म्हणेल की विदर्भातल्या कायब्याच्या पलीकडे पण विदर्भातल्या भाषा आहेत ना. ते शब्द रिपीट करता येतात, हा. जसं टोन आणि एक डायलेक्ट राहतो Exactly. समवट. सो मालवणीचं ते झालं की देवाकाळजी, म्हणजे मला काय अभिमान वगैरे नाही, पण समहाऊ मालवणी भाषेतली गणपतीची माझ्या मते एकमेव सिरीज आहे ती. याचा मला काय अभिमान नाही, कारण खूप असायला हवं होतं यार आपल्या भाषेतल्या, होतील पुढे पुढे. मालवणीमध्ये कॉन्टेंट आहे, किंवा मला वाटतं तज्ञांनी सांगावं पण की मी चुकीचं असेल तर, असं असेल ना की अरे आम्हाला आहे तू काय सांगतो, असतील ही सिरीज. पण छान फिल्म मेकिंग असं केलेली एक पहिली सिरीज आहे मालवणी भाषेतली. तुझे कमेंट्स रिप्लाय जे म्हणतोयस ना, मला सांगायला आवडेल. आता बघा मगाशी आपण ट्रोलर्स म्हणत होतो, तो सगळा आपण तेही म्हटलं की चांगल्याला चांगला रिस्पॉन्स होतो. मला खरं सांगतो, मला सांगायला आताही असं हे होतं, सांगायला आवडेल देवाकाळजीच्या, मला जेव्हा जेव्हा लो वाटतं हल्ली की काय चाललंय यार, आपण युट्यूबवर काय यार होईल चल, मी तेव्हा तेव्हा देवाकाळजी मधल्या खालच्या कमेंट्स वाचतो आणि मला एक उमेद मिळते. एकही कमेंट निगेटिव्ह नाहीये, एकही. म्हणजे मी मागे पण कुठेतरी बोललो होतो, मी परत सेम गोष्ट रिपीट करतो, त्यातला काही इतक्या कमेंट्स एवढ्या गोड आहेत ना की तुला मी सांगायला आवडेल. मला एक कोणीतरी कमेंट केली होती की आता आपण ते म्हणतो ना की कोल्हापुरातल्या लोकांना ते कोकणी, आणि एक कोणतरी कमेंट केली होती की मी कोल्हापूरचा आहे आणि कुठेतरी ATM मध्ये वॉचमॅन का कोणतरी आहे, आणि माझा जो पार्टनर आहे तो इथला आहे, कोकणातला आहे, तो दर गणपतीला म्हणे तिकडे जातो कोकणात, रजा टाकून माझ्या अंगावर पडते, त्याला मी शिव्या आणतोय की काय तिकडे एवढं पडलंय गावाकडं. तुमची सिरीज पाहिली, मला लाज वाटायली, आज त्याला सॉरी म्हणतोय मी की हे एवढं सगळं आहे म्हणल्यानंतर त्यांनी जायला हवं. आता मी विचार करतोय की मी काय, आता आपण क्रांती आणूया. एक सिरीज, एकाची कमेंट अशी होती की वॉच युअर सिरीज, इंग्लिशमध्ये होती, कुठेतरी तो होता भारताबाहेर वगैरे. आपलं सिरीजचं म्हणणं तेच आहे ना की या गावाला या, आपलं ओरिजिनल आपलं पूर्वजांचं आहे ते पुढे न्या वसा. त्यांनी अशी कमेंट केली की मी आता कुठेतरी आहे भारताबाहेर, पहिला आफ्टर फर्स्ट एपिसोड, मला लाज वाटते की मी कुठल्या रायटर्समध्ये धावतोय. मी आज फ्लाईट पकडून कोकणामध्ये येतोय गणपतीसाठी, आमचा गणपती असो 11 दिवस, मी येतोय. हा खरी हे पुढेच आहे. 4th एपिसोडला कमेंट आहे, सर कोकणात पोहोचलोय. काय करशील तू? एकही कमेंट निगेटिव्ह नाहीये, एकही कमेंट निगेटिव्ह नाही. आता आपण ते कोकणामध्ये ना काही घरांमध्ये ना एक हे असते, वर्षाला पद्धत असते, म्हणजे गणपती करायचं कोणी, यावर्षी हा भाऊ करणार, त्यावर्षी तो भाऊ करणार, असं काय 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 असतं. त्यात पण चुकीचं नाही, काही ना जमत नाही, हे नाही, भावाभावांमधले मतभेद असतात, भांडणं असतात. तो आपला पहिल्या सीझनचा हे होतं. यावर्षी मी आमच्या लालबागच्या सायकली उभा होतो, तर एक माणूस चालला होता थांबला, मला घट्ट मिठी मारली. तर मी म्हटलं, एक आपण प्रेक्षक म्हणून नाही का, ती मिठी सेल्फीच्या फॅनपेक्षा मोठी असते. आपण सेल्फी, सर मस्त, तुम्ही ते प्रसाद खांडेकर ना, समीर खांडेकर, हा तुम्ही कशात काम करता, त्याच्यापेक्षा ही घट्ट मिठी खूप हे असते. आणि माणूस असा अस्वस्थ आहे. म्हटलं काय झालं सर, काय हात ठेवला, म्हणतो दादा मी कोकणातला आहे, कणकवलीमधला आहे, तुमची मागच्या वर्षी देवाकाळजी बघितली आणि आम्ही सगळ्या भावांनी एकत्र मिळून बघितली, आणि तुमका सांगायला आम्हाला आनंद होतोय की या गणपतीला आमची वारसाल पद्धत मोडली, आम्ही सगळी भावंड एकत्र गणपतीला होतो. तुला अजून काय हवंय? हे तुला एक लेखक म्हणून आपण एखादी गोष्ट मांडतो, मग ते व्ह्यूज असतात किंवा ते पैसे असतात, चल छोड आहे का, चल ते काय. म्हणजे आता ह्या बायकांचं बघ तू, आता यावर्षी आपण देवाकाळजी 2 केली, मिताली दोशी आणि आम्ही जे डेव्हलप केली म्हणतो, त्याचा विषय तो असा होता की आपल्याकडे आपण नाही का, आता मागाशी आपण म्हटलं की मुलींच्या घरचा गणपती, म्हणजे ज्या घरामध्ये मुलं नाहीयेत, फक्त मुलगी आणि बहिणी आणि आई बाबा, त्या घरातला पुरुष गेला, वडील गेल्यानंतर त्या घरात पुढे काय होतं, मुलगी सासरी निघून जाते, त्या गावचं घर, जमीन, गणपती, सुलता, समजा घरात पुरुष मंडळी कोणीच नसतील, त्या घराचं काय होतं, त्या मुलींची आता कोण मांडणार आहे. तुम्ही एक मुलगी म्हणून विचार करा की तुम्ही, तर त्याच्या ती आम्ही ती सिरीज लिहिली, त्यात मी काही छान वाक्य लिहिली होती की तो मुलगा तिला म्हणतो की नाही जायचं गणपतीला, सासू म्हणते तिची, त्याला झापते, तुला प्रॉब्लेम काय रे, जाऊ दे तिला. तू महिनाभर पिकनिकला गेलास की महिनाभरांनी परत घरी येतोस, सांगतोस की तुझ्या आजची भाजी मिस करत होतो. त्या मुली म्हटलं आम्ही बायका आमचं अख्खं आयुष्य टाकून, माहेर टाकून सासरी येतो, आमच्या माहेरच्या कमिटमेंटचं काय, जे काय असेल, इतक्या बायकांनी हे केलं की माझी गोष्ट आहे, मी माझं माहेर मिस करते, आमचं पण माहेर तुटलं, जे काय असेल. सो हे काय आता मी ह्यांना रडवूया, डोळ्यात बोटच घालूया वगैरे असं लिहित नाही. एक ट्रू मला असं वाटलं की एक विचार मांडला
आपण जे म्हणतो ना मगाशी की क्रिंज आणि हे सगळं, सो असा एक ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा ती आपण जर मांडली तर ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते. देवा काळजी 1च्या आधी सबस्क्रायबर माझे अति खूप कमी होते, पण मी केली. देवा काळजी 1 रिलीज झाल्यानंतर तुम्ही समजून घ्या, तुम्हाला कळेल की दिवसाला 10,000 सबस्क्रायबर वाढायचे. तुला ऍज अ युट्यूबर तुला कळलं असेल की काय स्ट्रेन, दिवसाला 10,000 म्हणजे काय चाललंय, दिवसाला 10,000 सबस्क्रायबर वाढायचे. खूप जणांनी भरभरून प्रेम दिलं. ही स्ट्रेंथ आहे एका चांगल्या कॉन्टेंटची. सो तुझे म्हणतोस ना, अगेन बॅक टू युअर क्वेश्चन, हे मालवणी किंवा उद्या मी कुठल्याही त्या भाषेतली, उद्या समजा आता आपण एक कोल्हापुरातला एक विषय घेणार आहोत, पुढे पाईपलाईन मध्ये आहे ते, किंवा त्या मातीतल्या गोष्टी आणि त्या मातीतलं सगळं, तर ती जर त्यात जर प्युरिटी असेल, ती खरी असेल, तर त्या माणसाला ती भेटणारच आहे. पण त्याच्याकरता परत तेच आहे की मी आता जाऊन कोल्हापूरची भाषा लिहायला घेतो, आता आपण भाषेचं बोलू, मला जमणारच नाही ना, कोणतरी तिकडचा लेखक घेणं गरजेचं आहे ना. काही मालिका माध्यमात ते होतं नाही का, नाव घेत नाही आता आमचेच सगळे. हे खरं अल्गोरिदम हा एक्झॅक्टली करेक्ट. तुझं अल्गोरिदम म्हणतेस ना, तर हे मला वाटतं हे ते वाला अल्गोरिदम आहे की लोकांच्या हातातलं अल्गोरिदम आहे ते. आता दिवसाला 10,000 तू काय गणित लावणार आहे, कोणता एसईओ टॅग आणि कितीही तू मी काही टाकलेलं नाही. बरं देवा काळजी 1ला तर आम्हीच होतो, म्हणजे काहीच माहित नाही एसईओ बिसीओ काय, आपलं एक बेसिक अभ्यास होता. हे काय आलंय 10,000 काय, संहिता, कॉन्टेंट, डिरेक्शन, रायटिंग, हे सगळं परफॉर्मन्सेस, हे सगळं असं सगळं छान जुळून आलं चपकल आणि लोकांना आवडलं ते. त्यावेळेला लोकांनी म्हटलं की आम्हाला 2 बघायचीच आहे. यावर्षी 2 प्लॅनिंग मध्ये पण नव्हती, पण आता अशी दवावली काय करायचं. आता 2च्या याच्यामध्ये आता केतकी पालवने काम केलंय आमची त्या ऍक्ट्रेस, ती एका सिटीमध्ये बोलून गेली लवकरच 3 पण घेऊन येऊ. म्हटलं तू आणू नाही असं पण तुमको काय जाते बोलले हमारे नाक में कितने नऊ आते हमको मालूम. पण मला असं वाटतं की लोकच आणतील 3, म्हणजे एखाद्या युट्यूबच्या सिरीजचे एवढे, आणि तीच तर स्ट्रेंथ आहे आपल्या माध्यमाची ना, की युट्यूब तुम्हाला तेच सांगतं की तू राजा आहेस, तू चल. अरे मागे अनुराग कश्यपचं पण आता आपण बोलतोय ना, तो कुठेतरी ते म्हणाले की बहुत पहले ऐसा था कि मैंने एक फिल्म लिखी है, फिर मैं किसी गांव से आया हूँ और मैं किसी बड़े बैनर के पास जाऊंगा, फिर वो मेरी फिल्म करेगा, फिर मैं घोस्ट राइटर रहूंगा, फिर वो मेरा नाम वो होते होते मेरी उम्र निकल जाती थी, असं तो म्हणायचा. नाउडेज युट्यूबने आणि ह्या सगळ्या ह्याने ती स्ट्रेंथ दिली की राजस्थानमधला एक मुलगा त्याची गोष्ट घेतो आणि त्याची गोष्ट शूट करून हे करून तो अपलोड करून टाकतो, काढण्यात गेलं हे, आणि त्याला रेकमेंडेशन मिळते. सो ती स्ट्रेंथ आपल्या मागाशा पहिला प्रश्न की युट्यूबची ती स्ट्रेंथ आहे जर छान वापर केला तर. सो ह्याच्यावर एक मला अजून एक एक्झाम्पल असं आठवलं की एक थिंक तेव्हा आपण ह्याचे एपिसोड येतो बघ गेम ऑफ थ्रोन्स, आणि आपण प्रत्येक आठवड्याला बघत होतो की ह्या आठवड्यात येणार, ह्या आठवड्यात येणार. ते आपल्याला माहित होतं की एवढे असा कुठला तरी इंग्लिश कंटेंट असेल किंवा हिंदी कंटेंट असेल त्याचं बघताय. आणि मी असे एक्झाम्पल किंवा माझे 2-3 मित्र असे होते की ते एका कंटेंटची वाट बघायचे, आणि ते कंटेंट होतं गावाकडच्या गोष्टी, आणि ते रोज रविवारची वाट बघायचे लोक. सो समवॉट मला कळलं की इथे ते काहीच नाही की इंग्लिश आहे का हिंदी आहे का. नितीन ना तू अरे खूप छान करतो, कसलं होतं. आणि ते लिटरली लोक वाट बघायची की त्यांनी अलार्म लावलेला आहे, रिमाइंडर टाकलेला आहे का, तर आता एपिसोड पडणार आहे. समवॉट ते कंटेंटवर आहे जसं तुम्हाला ना गावाकडच्या गोष्टी. आता मी म्हणतोय की किती छान ते त्यांचं रॉ आणि किती सिरीज करतायत. त्यांना त्या गावात वाटलं की यार आमच्याकडे एक्सप्रेशन आहे, आमच्याकडे गोष्ट आहे, कशाला जा कुठले काय कोण प्रोड्युसर येणार. आणि मिलियन्स मध्ये नावाशी तोंडपाठ आहेत, त्यांची ओरिजिनल नाव माहित नाहीत पण सगळ्यांना सगळी त्यांच्या पात्रांचा फॅन बेस आहे. सो मला असं वाटतं की ती हे आहे किंवा आपला संजय खासरे त्यांचं पण एक वेगळंच, संजयचं एक वेगळंच हे आहे, वेगळंच कुली काय काहीतरी. हा पण काय कमाल आहे ना. आता हाच संजय जर कुठेतरी कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमात अडकला असता तर कुठून तरी MBA केलेली काही मुलं असली असती आणि ती कॉफी पित सी व्हॉट आय फील व्हाय डोंट यू ऍड अशी वेगळी आहेत की डेस्पेसिटो माहित नाही कोणाला, पण लाईक थंडगार ज्यूस सगळ्यांना माहिती. ते उसाचं गाणं लिटरली मी असं बघितले पोर ते गाणं गात आहे, त्यांना ओरिजिनल माहित नाही. सगळ्यात छान उदाहरण हेच असू शकतं गुलाबी साडी. यार ते रील जे व्हायरल झालं, का व्हायरल झालं, उगीच व्हायरल थोडी झालं. नाही आता पण ते बघ ना, ते तांबडी गाणं खूप छान लिहिलं गाणं आहे. होय है ना, त्याला आपण असं नाही हे करून चालणार. कालच ते हे म्हणाले कौशल इनामदार, ऐकलंस का, खूप छान म्हणाले की तुम्ही समाजातल्या शेवटच्या माध्यमातल्या याच्यापर्यंत नाही पोहोचत ना, खूप छान. म्हणजे
त्याचं कसं आपण वर्गीकरण करणार ना की काय ते हिट आहे म्हणजे त्याला ठीक आहे म्हणजे त्याला आपण नाही ठरवू शकत काही. पण ती स्ट्रेंथ आहे मला वाटतं की भाई ये मेरा है और ये चुकलंही माझं बरोबरही माझं. पॉइंट ऑफ द स्टोरी इज बी ऑनेस्ट आणि बी. आणि तिथे पुन्हा युट्यूब आहे की ते पूर्ण इंटरनॅशनल लेवलला वाचतंय. आपल्याकडे उलट आय थिंक युरोपमध्ये वगैरे जास्त हिट झालं होतं आधी ते समोर नाही. आणि आपल्याकडे तू बघशील ना आता युट्यूब आता आपण कशाला हिंदीमध्ये बघूयात ना. आता अगेन तेच आहे रे की कसं आहे आता मराठी प्रेक्षकांची संख्या आणि मग हिंदीचं मग अख्खं भारत कव्हर होणं त्यामुळे आपल्या तुलनेत त्यांना व्ह्यूज त्याला आपण लेट्स नॉट कम्पेअर विथ हे मराठी कॉन्टेंट पण लोक हे करतायत. पण आज तू जर बघशील ना त्या लोकांचे आज तो बिअर बायसेप्स तो कोणता मुलगा आहे आपण त्याला लोक ट्रोल करतात किंवा काय अरे खायचं काम नाही. त्याचं तुम्ही बघितलं ऑफिस टूर बघितली केवढं मोठं केलंय पाहिलंच केवढं मोठं ऑफिस आणि काय आता खाली एवढी माणसं कामाला आहेत त्याच्या एडिट रूम आहे काय किती लोकांना रोजगार मिळतोय ना. चोरी करतोय का भिका मागतोय का तुमच्या आईला शिगा घालायला समोर बसून जाते आणि तुम्ही त्यांचेच रील बघणार 10 वेळा आणि त्यांना काहीतरी करतोय ना. ही पण पुण्यातलीच मुलं वाटतं काय विषयवाली मुलं जी आहेत काय विषय किंवा टेक अ ब्रेक शॉर्ट अ ब्रेक कॉलेजची मुलं आहेत वाटतं पुण्यातलीच 5 त्यांचे बघ काहीतरी 40 मिलियन सबस्क्राईबर आहेत असू शकतं 40 मिलियन का काहीतरी आहेत केवढं ते बघ. आणि ते आणि इथलीच मुलं आहेत अशी काहीतरी वेगवेगळं काहीतरी करू पाहतात आणि त्यांचाच तो ज्यांनी घेतलंय ते त्यांचं नाव विसरलो ट्रेकिंग टॅक असं बरं त्यांचं नाव त्यांनी ते घेतलेलं आहे. त्यांचं केवढं मोठं ऑफिस आहे सिंगल सोलो त्यांनी सुरू केलं होतं इकडे पुण्यातच ऑफिस पुण्यामधलेच आहेत ते. सर मेहनत लागते याला असं म्हणजे तुम्ही असं नाही करू की एकीकडे आपण बोंबा मारायचं की मराठी माणूस धंदा करू शकत नाही व्यवसाय करू शकत नाही. मराठी माणसाने सुरू केलेला व्यवसाय सो आहे की त्याला लोकाश्रय आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप मोठा वर्ग आहे ना की जो बघणार आहे म्हणून तर हे सगळं आपलं छान चाललंय ना. त्यामुळे जो लेसर जो कमीवाला आहे ज्यांना नाही आवडत त्यांना आपण फार महत्व देऊन काय उपयोग होणार नाही. बिअर बायसेप्स वरनं आठवलं तुमचं धाबं दणाणलं होतं की नाही जेव्हा हॅक झालं. अरे मग पण तर मला असं वाटलं होतं अरे की एवढंही काय आता क्याही लुटोगे तुम आ जाओ भाई लुटो क्या येलो. पण ते आणलं परत त्यांनी केलं पण मला रियालिटी चेक एक पासवर्ड कॉम्प्रोमाइज संपलं. अरे काय होऊ शकेल ना पूर्ण. आणि चॅनेलवर बरं ठीक आहे चॅनल सस्पेंड आहे लॉग इन होत नाही वेगळी गोष्ट त्याचे व्हिडिओज काढले होते लाईक इमॅजिनच होत नव्हतं लाईक कल्पनाच करू शकत नाही. हे म्हणजे मागची मेहनत आपल्यालाच म्हणजे लग्नाला गेलो होतो लावून लग्नाला गेलो लॉक लावून आणि आलो आणि घरच सगळं लुटून मेहनत आहे रे सगळी. सो मला शेवटावर मे बी यायचं नाही पण शेवटावर तरी पण यायचं आहे. तर मला एक विचारायचं आहे की आता नवीन पोरं येतात लाईक सगळ्यांना व्हायचं आहे म्हणजे ते इंजिनियर डॉक्टर मे बी आई वडील सांगत असते बस सम सॉर्ट ऑफ असं आहे की व्हायचं मला क्रिएटर मला टाकायचा आहे व्हिडिओ मला करायचा आहे. तर तू काय सांगशील तू काय चूज करायला सांगशील किंवा कसं चूज करावं की सोलो क्रिएटर व्हायचं आहे किंवा एक चॅनल काढायचं आहे स्वतःचं. आणि एक 3 ते 4 गोष्टी की ह्या आहेत का बघा तुमच्याकडे की तुम्हाला जर करायचं. कारण ह्याच्यात मी खूप मोठा क्राऊड असा पण बघितलं की चॅनल केलं पैसे टाकले 50, 60, 70 हजार पण इव्हेंच्युअली नाही झालं. म्हणजे आपण पण टिकलेले एक्झॅक्टली आपण सक्सेसफुल स्टोरी खूप बघतोय किंवा इव्हेंच्युअली ते दिसतात पण इथे पण जो क्राऊड आलाय जेवढे चॅनल क्रिएट झाले ज्यांनी एक 5, 10, 15 व्हिडिओ बनवले अशी पण एक जनता मोठी आहे. सो त्यांना काय सांगशील की एंट्री लेवलला कोणत्या गोष्टी बघा. गंमत मी मागे पण एकदा म्हणालो होतो की त्यांना सांगावं इतपत आपलं हे नाही पण आता आपण आपला एक अनुभव शेअर करू शकतो एक्झॅक्टली की काय होतंय ना अगेन तेच आहे की सगळ्यांना आता क्रिएटर व्हायचंय काही चुकीचं नाही त्याच्यात. ते म्हणले तुला पण व्हायचं होतंच की झालो की वा क्रिएटर. पण मागे पण तेच म्हणालो होतो की त्याचा काय फॉर्मॅट असायला हवा आहे किंवा ते कसं असायला हवं हे मी सांगणं चुकीचं आहे. बाबा रे तुला जर एखादी गोष्ट करावीशी वाटते तुला खरंच वाटतं की माझ्याकडे हे असं एक गोष्ट आहे ती मला मांडायची आहे मेरे पास कुछ है कहने के लिए तर डेफिनेटली सुरू कर. आता आरपारवाल्यांनी हे सुरू केलं म्हणून तू सुरू करण्याची गरज नाही. आरपारवाल्यांचं ते एक एक्सप्रेशन आहे त्यांचं ते माध्यम त्यांना ते म्हणायचं आहे. तुम्ही पण कोणी करता म्हणून नक्कीच केलं नसणार ना. असो आपण अमक्याने केलं म्हणून मी केलं म्हणून मुद्दा नाही. सो ते करणं गरजेचं आहे पण ते करत असताना त्याच्यासाठी लागणारी मेहनत कष्ट मेहनत एकच झालं कष्ट बोलणार होतं पुढे लागणारा विचार किंवा हे सगळं जे आहे ते आपण खरंच आपण तयारी आहे का आपली. आणि पैसे म्हणजे कुठून तरी आणून ते पैसे घालायचे आणि मग ते करायचे आणि मग त्यातलं कन्व्हर्जन काय आहे तर तोही रिॲलिटी चेक असणं गरजेचं की ह्याला हे कुठपर्यंत आपण करणार आहोत किंवा काय. युट्यूबच्या रेव्हेन्यूमधून युट्यूबमधून रेव्हेन्यू लगेच आला आणि मग आपण असं होतं का नाही. आम्हाला माहिती आहे
त्याला एक वेळ द्यावा लागतो. Actually अजून तू ठणकावून सांगायला पाहिजे की बऱ्याच जणांना वाटतं की युट्यूब रेव्हेन्यू, माझे व्ह्यूज वाढतील, मग मला खूप सारे पैसे येतील. तर ते खूप मागे पडलंय. जर तुला एक चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याचा जर तू रेव्हेन्यू कम्पेअर केलास ना, तर प्रोडक्शनचं बजेट निघत नाही बऱ्याच वेळा. नाही निघत. सो अशा वेळी सगळ्या वेळेला हां. सगळ्याच वेळेला बऱ्याच सगळ्याच वेळेला. वेळेला कधीतरी आणि- चुकून निघाल तर आणि निघतं. तो लिटरली बिझनेस आहे. जसं मगाशी आपण जो रेव्हेन्यूचा प्रश्न मागे आपण घेतला होता, तो त्यासाठीच होता की लिटरली हा बिझनेस आहे की तू इन्व्हेस्टमेंट करतोय, त्यानंतर मग तू एक बेस तयार करतोय आणि त्या बेसवर मग पुढे तुला काहीतरी ब्रँड्स येतील. आता मी म्हणतो ना, मी आता काय त्याच्यातून करतोय recover माहिती का, आस्वाद चांगला विचार, तू सध्या काय करतोय? सध्या माझ्याकडे हे छान पदार्थ बनलेले आहेत, मी ते लोकांना घे खाऊन कसं वाटतंय बघ, टेस्टिंगला आवडलं? ते करतोय मी आता. आणि मला तो विश्वास आहे की तो येणार परत. Exactly. कळलं का? सो हे जर करणारे जे आहेत ना, त्यांच्याकडे मुळात तुमच्याकडे काय पदार्थ, आता आपण ते मेटाफर वापरत की काय पदार्थ आहे तो ठरवा आधी, तुम्हाला काय द्यायचंय ठरवा. त्यांनी वडा विकला म्हणून तू वडा विकायची गरज नाही. आणि तुम्ही जे आता देताय, माहित नाही तुला लगेच तो म्हणेल की अरे आवडला की पैसा, असंही होईल. आपण फील ठरू असे होईल. किंवा बाबारे आता ते दिलं आणि मग हळूहळू ते, पण ते किती काळ देत राहायचंय आणि त्याला काय कन्व्हर्जन आहे ना, हे आपण बघणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की युट्यूब ते चॅनल सुरू करायला पाहिजे का, केलं पाहिजे. यस, पण आहे ते दुकान बाजूला टाकून, म्हणजे मी आता एक मोठी माझी नोकरी गल्लठ पगाराची आणि सगळं सेटल सुरू आहे, आता मी युट्यूब सुरू करतो आणि ती बंद करतो नोकरी येतो, तर मला असं वाटतं की एकदा विचार करणं गरजेचं आहे. ते सांभाळून तुला करता येईल का, तर करताच येईल. पण युट्यूब ही खरं तर सिरियस बिझनेस. हे असं फोन काढला आणि हे केलं, त्यामुळे सोलो क्रिएटरचं वेगळं म्हणणं आहे, यांचं वेगळं म्हणणं आहे. पण यायचं असेल तर मला वाटतं की विशेषतः मराठी लोकांनी विचार करून येणं गरजेचं आहे आपण. आणि खरंच या, म्हणजे आपली त्यामुळे कम्युनिटी मोठी होईल, आपण सगळे एकमेकांना हे करू. पण आलात तर फुल, म्हणजे काय म्हणतात ना, मला लांबचं विजन आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू या, नाहीतर मग वेळ, पैसा आणि सगळंच वाया जाईल. सो आज इथे तुला बोलवण्याचा पण आमचा हाच मोटिव होता की आपण तसं बघायला गेलो तर कॉम्पिटिटर्स होऊ शकतो युट्यूबवरचे. पण अजिबात तसं कन्सिडर न करता तुम्ही काय क्रिएटिव्ह काम करताय, आम्ही काय क्रिएटिव्ह काम करतोय, ह्याचं एक छान काही गप्पा झाल्या. पण हेच होणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. मी कधीच कॉम्पिटिशन काय, म्हणजे मला असं कधीच नाही वाटलं. इव्हन भाडीपा सारंग, त्यांनी मला आमचे नंबर्स पण नव्हते, अरे समय ये किंवा असं. तर मला असं वाटतं की माझ्या नशिबात किंवा माझ्या ह्याच्यात जे लिहिलंय ते माझं आहे, तुझं. आणि हा धंदाच तो आहे. तुला पाडून मी मोठं होणार नाहीच आहे. आपल्याकडे खूप ना, ज्याने कोणी लिहिलं ना की मराठी माणसाची खेकड्याची वृत्ती, एक कोणतरी असेल रे खेकडा केव्हा तरी, एक्झॅक्टली एक कोणतरी असेल ना. तुम्ही इन्स्टा कोलॅब बघा म्हणा, मराठी माणसाचे किती आहेत ना. मग आता आपण हे असंच येणं गरजेचं आहे. म्हणजे भाडीपा, खासरे, आरपार किंवा अजून कोण कोण चॅनल, प्रत्येकाची एक आयडेंटिटी आहे ना वेगळी. आपण एकमेकांनी येऊन एकमेकांनी हिंदीमध्ये ते आहे बाय द वे. हिंदीमध्ये. अरे कालच त्यांनी व्हिडिओ केला त्या ह्याने, बघितलं का, काय कडकडीत केलं यार. मार्वल त्यांनी कसं केलंय म्हणजे. तर आपण कधी करणार, आपल्याकडे ते आणि आहे, नाही असं नाही. सो मला जेव्हा तू म्हणालीस की आपण येऊयात किंवा मला काही नाही आहे काय बाबा हे असं करतोय. अरे मला मध्ये एकाने फोन केला होता, अरे सम्या तुझी मला जरा स्क्रिप्ट देशील का झालेली. म्हटलं का रे, मी युट्यूब चॅनल काढतोय. म्हटलं माझ्या स्क्रिप्टचं तुला काय होणार आहे, नाही बघतो जरा काय फॉर्मॅट असतो, किती पानांचं लिहितोस वगैरे. म्हटलं याने काही होणार नाही, तुला मी देतो, तुला करणार काहीच नाही. सो सांगायचा मुद्दा असा की हे जे एक्सचेंज आहे ना, ते होणं गरजेचं आहे. मी जेव्हा इकडे येतो मी पण नकळतपणे सेटअप बघतो, छान मी काही गोष्टी शिकतो. खरंच आहे, मी काही गोष्टी शिकलो, मला वाटलं की छान आहे, एकॉस्टिक केलं रे, आणि इकडे छान असे लावले आहेत साऊंडचं, हे तुम्ही खूप छान साऊंड आहे, अच्छा मला इम्प्लिमेंट करता येईल, हे मी शिकलो. डेपमध्ये आरपार लावलं, हे माझं ऍक्टर म्हणून हे तर हेच व्हायला हवं ना. उद्या तुम्हाला मी आमच्याकडे बोलवेन तेव्हा तुम्ही आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करू. हे झालं तर आपण मिळून मोठे होऊ, नाही तर काय सगळं. ग्रेट, थँक्यू सो मच. अरे थँक्यू. तुला कसं वाटलं? अरे मला खूप मस्त वाटलं. म्हणजे मला एकतर ते समोर माईक नसल्यामुळे मोकळेपणाने बोलता आलं, असं बोलता येत नाही. आणि ते पॉडकास्टची जरा थोडीशी भीती वाटते, कारण मला असं वाटतं की हा काय पॉडकास्ट नव्हे, हा गप्पांचा एक आहे. पण ते काही ठिकाणी काय असतं ना, मला असं वाटतं पॉडकास्ट मोठे असतात, पण मी माझी ती कुवत नाही की काय सांगणं, तुम्ही काय सांगाल वगैरे, मी काय सांगू, कसा होता प्रवास, म्हटलं काय ट्रॅफिक लागलं खटकत, तो प्रवास नाही. पण हे असं कॅज्युअल गप्पा आणि आपल्या कुवतीतल्या अनुभवातलं आपण काहीतरी शेअर करू शकलो बाबा रे, एवढंच हे, बाकी काय. पण मजा आली, छान आहे. आणि हो, आता आपण एक छान कसं एक वेगळा कॉमेडी व्हिडिओ आता तुम्ही आमच्याकडे करायला, तर तुम्ही ऍक्टिंग करायला. अरे आपण एक कॉमेडी काहीतरी वेगळं प्लॅन करूया, किंवा आपण एक सोबत काहीतरी ब्लॉग करूयात, फूड ब्लॉग वगैरे, चालेल. है ना. येस, थँक्यू. थँक्यू सो मच.